हां म्हणजे मी व्हिडिओ मोबाईल ठेवून घ्या. हां ओके झाला आता आला बघ. ओके सुरू झालं सर. एकच मिनिट अजून आला नाही. हां येईल जरा वेळ लागते ना तो. हो. ओके बहुतेक तुमचं लाईक आलं. सचिन शिंदेचं रेडी करण्यामध्ये नाव दिसतंय तुम्हाला लाईव्ह असं वरती लेफ्ट कॉर्नरला टॉपला. हो दिसतंय एक कुणाचं तुमचं आहे का ते. टायमिंग चालू झालंय का तुमचं टायमिंग. नाही नुसतं लाईव्ह आणि 5 लोक बघतात. टायमिंग अजून सुरू नाही झालेलं. ते म्हणजे टायमिंग कुठं असतं ते. तिथं लाईव्हचं रेड कलर मध्ये बटन असतं ना नाव दिसतं ना त्याच्या बाजूला जे आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय असं टायमिंग चालू असतो. हां नाही ते टायमिंग नाही सुरू झालेलं खरं माझं. हा मे बी त्याच्यामुळे ते दिसत नाही सर लाईव्ह. एक मिनिट ते नेटवर्कचा थोडं स्लो असेल ना मे बी त्याच्यामुळे. तुमचं कुठलं आहे सर नेटवर्क. आलंय सर आता. आलंय ना. हां जिओचा आहे जिओचा. हा एअरटेलचा आहे. ह्या फोनचं एअरटेलचं आहे दुसऱ्या फोनचं जिओचं येतं ते. सर एकदा फक्त व्हिडिओतनं बोलावं. हॅलो नमस्कार ऐकू येते का आपल्याला सगळ्यांना. परफेक्ट आहे सर परफेक्ट. आवाज येतोय ना व्यवस्थित. करा येस. दोनच मिनिटात आपण आपलं लाईव्ह सेशन सुरू करूया. 1-2 मिनिटं फक्त. सिंधुजन अकादमी ओके. म्हणजे माझ्या ह्याला सुद्धा मी सुरू केलं. ठीक आहे नमस्कार. 15 जण तर आलेले आहेत. सुरू करू आपण इतिहासाचे. येतील हळूहळू लोक. आज आपल्या लाडक्या शंभूराजांची जयंती आहे. खरं तर म्हणजे थोडंसं विषयांतर पण शंभूराजांच्या जयंतीच्या दिवशी मला आपले जे काही सगळे इतिहासप्रेमी लोक आहेत त्यांच्यासमोर एक खंत मांडायची आहे जी मी काल माझ्या फेसबुक पोस्टमधनं सुद्धा मांडलेली होती की आपण उत्सव करतो जयंत्या करतो राज्याभिषेक सोहळे तर आपण 4-4, 5-5 करायला लागलो शंभूराजांचेच. शिवाजी महाराजांचे तर वेगळेच. असं असताना ज्या किल्ल्यावर शंभूराजांचा जन्म झाला त्या पुरंदर किल्ल्याची अवस्था आपण बघतो की कशी आहे. म्हणजे बहुसंख्य इतिहासप्रेमी तर तिथं जातातच बघतात ते. आणि ज्या ठिकाणी जन्म झाला असं सांगितलं जातं संभाजी महाराजांचा अशा ठिकाणावर आज काय आहे एक साधा फलक सुद्धा नाही. खरं तर इतिहासाची ही साधनं आहेत. आपला विषय रायगड किल्ल्याच्या उत्खननाबद्दल आणि संवर्धनाबद्दल जरी असला तरी पुरंदर सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाचं एक प्रमुख साधन आहे. आणि शंभूराजांसारख्या महापराक्रमी महाप्रतापी स्वराज्य रक्षक अशा राजाचा जन्म त्या किल्ल्यावर झाला. खरं तर ज्यांचं मरण हे येशू ख्रिस्तापेक्षा सुद्धा महान आहे. म्हणजे त्यांनी जो त्याग केला आणि त्यांनी जो शेवटच्या त्यांच्या दिवसातला आपल्याला माहीत आहे की औरंगजेबानं ज्या पद्धतीनं हाल केलं संभाजीराजांचं आणि ते त्यांनी ज्या पद्धतीनं सहन केलं
असं जगाच्या इतिहासामध्ये अशी कुठली घटना घडलेली नाही की हा एवढ्या धैर्यानं हा राजा एका सम्राटाच्या छळाला सामोरे जातो आणि एक शौर्यशाली मरण की ज्या मरणातनं तलवारी आणि भाले फुटले आणि जगज्जेत्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडायला लावलं. आणि तो इतिहास आहे 27 वर्षाचं. खरं तर ते स्वातंत्र्य युद्ध म्हटलं जातं. जगाच्या इतिहासात एवढं प्रदीर्घ काळ लढलेलं स्वातंत्र्य युद्ध म्हणजे हे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध, जे शंभूराजांच्या बलिदानातून जे सुरू झालं. आणि अशा राजाचं जन्मस्थान जे आहे त्या ठिकाणी आज आपलं साधं स्मारक सुद्धा आपण उभा करू शकत नाही. ह्याच्यासारखी खंत कुठली नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींच्या मध्ये, शंभूप्रेमींच्या मध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी जर ठरवलं तर पुरंदर किल्ल्याच्या राजगादीवर, ज्या ठिकाणी शंभूराजांचा जन्म झाला असं समजलं जातं, मानलं जातं, अशा ठिकाणी जसं शिवनेरी किल्ल्यावर एक काळ असा होता की शिवाजी महाराजांचा जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर जे होतं ते सुद्धा पडलेलं होतं, उद्ध्वस्त अवस्थेत होतं. ते भास्करराव जाधव आणि बाकीच्या मंडळींनी त्यात पुढाकार घेतला आणि ते उभं राहिलं. तसंच संभाजी महाराजांचं सुद्धा जन्मस्थान नव्यानं उभं राहावं असा संकल्प आपण या निमित्तानं जर घेतला, या जयंतीच्या निमित्तानं आपण जर संभाजी महाराजांचा घेतला तर ते वावगं ठरणार नाही. नाहीतर आपण सोहळे उत्सव किती करायचे, त्याला तर एक मर्यादा आपण घालून घेतली पाहिजे. आज जो मुख्य विषय आहे आपला उत्खननाचा, गड किल्ल्यांवरच्या उत्खननाचा, रायगड किल्ल्याच्या, खरं तर महाराष्ट्रातल्या रायगड किल्ला सोडला तर कुठेही जे शास्त्रीय पुरातत्व शास्त्रीय उत्खनन व्हायला पाहिजे तशा पद्धतीचं उत्खनन झालेलं नाही. मग तो रांगण्यावर किती प्रचंड मोठा किल्ला रांगण्याचा, अजून तिथं कितीतरी अवशेष आहेत, उत्खनन नाही. विशाळगडावर हवालदाराचं परडं नावाचा शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा एक मोठा प्रांगण आहे, एक राजवाडा आहे, त्या ठिकाणी उत्खनन नाही. पुरंदरच्या बाले किल्ल्यावर, आता मी तुम्हाला सांगितलं राजगादी ज्याला म्हटलं जातं पुरंदरचा बाले किल्ला, त्या ठिकाणी उत्खनन नाही. अनेक किल्ले आहेत की ज्या किल्ल्यांवरनी उत्खनन केलं पाहिजे आणि प्रॉपर त्या उत्खननामधून जे अवशेष मिळतील त्या अवशेषांच्या आधारावर काही शोध आणि इतिहासाची मांडणी केली पाहिजे, अशी पद्धत अजूनपर्यंत आपण केलेली नाही. खरं तर रायगड किल्ला जर बघितला, हा विषय मी आमचे मित्र डॉक्टर सुजित शिंदेंचा ज्यावेळेला मला फोन आला की आपण सिंधुजन अकॅडमीवर आपण बोलू. खरं तर आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये बघतोय आपण की खूपच लोक वेगवेगळ्या विषयावर लोक बोलायला लागले आहेत. इतिहासाच्या विषयी अभ्यासपूर्ण मांडणी वेगवेगळ्या माध्यमातून करायला लागले आहेत. आणि अशा वेळेला सगळ्यांचं प्रेरणास्थान आणि इतिहास अभ्यासकांना आकर्षित करून घेणारं कुठलं स्थळ असेल तर ते किल्ले रायगडचं आहे. आणि मी डॉक्टरांना म्हटलं की आपण असं करू की इतर कुठल्या विषयावर बोलण्यापेक्षा आपण रायगड किल्ल्यावरच्या उत्खनन आणि रायगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या संदर्भातला आपण बोलूया. कारण आज महाराष्ट्रातला रायगड किल्ला, शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला, हा सगळ्या शिवप्रेमींच्या केंद्रस्थानी आलेला आहे. सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत सगळ्या यांच्या केंद्रस्थानी आलेली ती गोष्ट आहे रायगड किल्ला. आणि अशा वेळेला आपण दुसरी कुठली गोष्ट करण्यापेक्षा रायगड किल्ल्याच्या संदर्भातच जर बोललो आणि त्याच्या उत्खनन आणि संवर्धनाच्या संदर्भात बोललो तर त्याचा आपल्याला उपयोग होईल असं मला वाटतं. आणि मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये, आज त्याला 5 महिने झाले, ज्या वेळेला मी रायगड किल्ल्याच्या एक कामानिमित्त किल्ल्यावर गेलो होतो, त्या माझ्याबरोबर माझे सहकारी राम यादव होते, दिगंबर भोसले होते. सहज खूप वर्ष झालं, 2 वर्ष झालं मी रायगड किल्ल्याला गेलो नव्हतो म्हणून गेलो. त्यांनी जातानाच मला एक आश्चर्याचा धक्का दिला की वर्षभरापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावर एका महिलेला
शिवाजी महाराजांचा सुवर्णाचा होन सापडलेला होता, अशी माहिती त्यांनी दिली. मला आश्चर्य वाटलं, कारण रायगड शिवाजी महाराजांचं राजधानी असली, अनेक लोक तिथं जात असली, खूप उत्खनन त्या किल्ल्यावर खूप वर्षापासून होतंय. शिवराया अनेक सापडलेले आहेत त्या किल्ल्यावर, पण होन सापडलेला नव्हता. आणि तो सुवर्णाचा होन सुदैवानं त्याची फोटोग्राफ्स बघायला मिळाले. त्यानंतर मी त्याच्या खोलात गेलो. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजेंना ती गोष्ट मी त्यांच्या समोर मांडली, त्यांच्या निदर्शनास आणून दिली. रायगडचे तत्कालीन कलेक्टर जे होते त्यांच्या निदर्शनास आणली. आणि अशा पद्धतीचा होन एका व्यक्तीला जर रायगड किल्ल्यावर सुवर्णाचा होन सापडत असेल, होनच मुळात दुर्मिळ आहेत. आपल्याला माहिती आहे इतिहासाच्या सगळ्या अभ्यासकांना की होन किती दुर्मिळ आहेत आणि त्याची ऑथेंटिसिटी कशी ठरवायची हा सुद्धा विषय येतो. कारण वेगवेगळ्या पद्धतीचे होन आहेत. आमचे मित्र तरुण नाणी संग्रहक आशुतोष पाटलांनी शिवरायांचे चलन नावाचं पुस्तक लिहिलं. खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांनी ते जे होन उपलब्ध आहे त्याची माहिती दिली. आणि असा होन मिळतो रायगड किल्ल्यावर, तो सरकार जमा होत नाही. त्याचा अभ्यास, कारण त्याची सोन्याचं किंमत नाही आहे, त्याची जी काय इतिहासाच्या दृष्टीनं भावनिक मूल्य आहे आणि इतिहासाच्या दृष्टीनं अभ्यास करण्यासाठी त्याचा जो उपयोग आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे ते अगदी ग्रॅममध्ये त्याचं सोनं असतं, पण त्याचं जी ऐतिहासिक व्हॅल्यू आहे, ऐतिहासिक किंमत आहे, ती आपल्यासाठी खूप प्रचंड मोठी आहे. कारण रायगडवर पहिल्यांदाच अशी गोष्ट सापडते आणि अशी गोष्ट सापडून सुद्धा शासन त्याच्यावर काय करत नाही. आणि मग मी थोडंसं रायगडच्या उत्खननाच्या संदर्भात, खरं तर माझं शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध नावाचं पुस्तक आहे, त्याच्या वेळेला मी थोडाफार रायगड किल्ल्याचा त्याच्या उत्खननाचा अभ्यास केला होता. परत खोलात जाऊन मी त्याची माहिती घ्यायचा प्रयत्न केला. रायगड किल्ल्यावरील एक वृद्ध जे 1949ला जन्मलेले होते आणि खूप वर्ष झाली त्यांना ते काम करतात रायगड किल्ल्यावर, धनगर समाजातील व्यक्ती आहेत. त्यांची मी जवळ तब्बल 1.5 तासाची मुलाखत घेतली. कारण त्यांनी पुरातत्व खात्यात उत्खननासाठी मजूर म्हणून काम केलेलं होतं आणि त्यांना बऱ्यापैकी इतिहासाची आवड असल्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी त्या 1.5 तासाच्या मुलाखतीत सांगितल्या. खरं तर आता मी जे काय सांगणार आहे ते 2 आधार आहेत त्याला. कारण आपल्याच दुर्दैवानं पुरातत्व खात्यानं रायगड किल्ल्यावर जी उत्खननं केली आत्तापर्यंत, त्या उत्खननामध्ये काय फाइंडिंग्स मिळाल्या, त्याचे ऐतिहासिक त्याचे अन्वयार्थ काय आहेत त्या फाइंडिंगचे, असं कुठलीही गोष्ट पब्लिश केलेली नाही आहे. असली तरी आपल्याला माहीत नाही. कारण पुरातत्व खात्याकडनं माहिती काढणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. ते एक वेळेस तो काल्पनिक नागमणी मिळू शकेल, पण पुरातत्व खात्याकडनं माहिती मिळणार नाही अशी पद्धत संशोधकांसाठी असते. तर हे ज्या पद्धतीनं उत्खननाचं ही माहिती मी मिळवलेली, एक तर मुलाखतीची आहे आणि दुसरा एक लेख आहे जो एका स्मरणिकेत छापला आहे, रायगड किल्ल्यावरील उत्खननातील अवशेष असं त्याचं नाव दिलं. आणि त्याचं शब्दांकन, ॲक्च्युली ती जी लेख आहे तो गोविंदराव विद्वांस नावाचे पुरातत्वचे सिनियर कॉन्झर्वेस्ट होते, त्यांची ती मुलाखत आणि लेख वाचा शब्दांकन केलेलं आहे, पद्माकर प्रभुनी आणि संजयराव पुरंदरे. अशा ह्या 2 गोष्टी, म्हणजे ते 1.5 तासाची मग मी सांगितलं तसं अवकीरकरांची ती मुलाखत आणि ही हा लेख, ह्या 2 गोष्टींच्या आधारावर मी रायगड किल्ल्याच्या उत्खननाच्या संदर्भात आता बोलणार आहे. खरं तर रायगड किल्ल्याचं उत्खननाच्या अगोदर थोडीशी माहिती सुद्धा आपण घेतली पाहिजे की रायगड किल्ला हा प्राचीन काळापासून आहे. प्राचीन म्हणजे किती प्राचीन, तर रायगड किल्ल्याच्या रहाळामध्ये लेणी तर आहेत, आपल्याला माहित आहे. रहाळात म्हणजे रायगडच्या पोटातच लेणी आहेत. तो नाचनटेपाच्या डोंगरामध्ये जी वाघाचे डोळे नावाची समजली जाणारी गुहा आहे, त्या ठिकाणी सूक्ष्म युगातली सुद्धा उल्लेख आहेत. म्हणजे काळापासूनच्या रायगड किल्ल्यावरचे अवशेष आहेत ते
की मोऱ्यांचं राज्य जे होतं ते जावळीच्या मोऱ्यांचं राज्य ते रायगड किल्ल्यावर होतं, रायरी म्हणायचे त्या. तिथून खऱ्या अर्थानं डॉक्युमेंटेड इतिहास आपल्याला रायगड किल्ल्याचा मिळतो. त्याच्या अगोदरचं आपल्याला हे प्राचीन काळातल्या उत्खननाच्या माध्यमातून जावं लागतं. सगळ्यात मोठी गोष्ट कुठली घडली असेल तर मराठा स्वराज्याची, मराठा साम्राज्याची राजधानीचा मान रायगड किल्ल्याला मिळाला. सगळ्यांना ज्या गोष्टी माहीत आहेत की शिवाजी महाराजांनी तिथं स्वतःचा रायगड, आज जो सगळा रायगड दिसतो तो 95-99% रायगड हा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. त्याच्यावरच्या वास्तू ह्या शिवाजी महाराजांनी बांधलेल्या. शिवाजी महाराजांच्या काळातलं वर्णन जे आहे रायगड किल्ल्याचं ते कविभूषणनं आपल्याला दिलं आहे. आपल्याला माहित आहे कविभूषणनं रायगड किल्ल्यावर खूप लिहिलं, स्वतः तो होता, पण ते काव्यात्मक वर्णन आहे. दुसरं वर्णन आपल्याला रायगड किल्ल्याचं मिळतं ते आपल्याला जे शिलालेख आहे रायगड जगदीश्वर प्रासादावरचा, त्या शिलालेखामध्ये शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं रायगडचा जो आर्किटेक्ट होता किंवा रायगडच्या आता हे शब्द नवीन आलेत, आर्किटेक्ट आणि हे रचनाकार वगैरे वगैरे, त्यावेळा सुभेदार म्हणायचे, बांधकाम खात्याचे प्रमुख असायचा, हवालदार म्हणायचे. हिरोजी इंदलकर, च्या नावाविषयी वेगवेगळी मतं आहेत, पण आपण तर जे पारंपरिक नाव आहे जे कागदपत्रांमधनं सुद्धा येतं आहे, नुसतं शिलालेखातनं नाही, तर हिरोजी इंदुलकर. तर ते हिरोजी इंदुलकरांनी जी गोष्ट लिहून ठेवलेली आहे रायगड किल्ल्याच्या संदर्भात, की काय काय लिहिलं, काय काय तिथं रायगड किल्ल्यावर मी तयार केलं, त्याच्यामध्ये वापी, कूप, तगाड, नरेंद्र सदने, कुंभीग्रह, वितिके, वने, उपवने, अशा अनेक गोष्टी त्यांनी रायगड किल्ल्यावर निर्माण केल्या, नव्यानं बांधल्या शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं. त्यावेळेला टॉमस निकल्स नावाचा इंग्रज वकील आला होता, त्यानं रायगड किल्ल्याचं वर्णन करून ठेवलं की पुरेशी शिबंदी जर मिळाली या किल्ल्याला तर तो संपूर्ण शिबंदी आणि रसद जर असेल किल्ल्यावर तर हा किल्ला संपूर्ण जगाशी लढेल, इतका तो चांगला स्ट्रॉंग होल्ड शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता. यानंतर 350च्या वर, 300-350च्या वर इमारती रायगड किल्ल्यावर बांधलेल्या होत्या आणि रायगड किल्ल्यावर एक शहरच शिवाजी महाराजांनी वसवलेला आहे असं इंग्रज त्यावेळचे जे प्रवासी आहेत किंवा इंग्रजांचे वकील जे रायगड किल्ल्यावर येऊन गेले यांनी त्यावेळेला मांडणी केली होती, की त्यावेळेला लिहून ठेवलं की रायगडवर 300 इमारतींचं दिसतात आणि त्याचं शहरच वसलेलं आहे. ह्या सगळ्या 300 इमारती, शहर रायगड किल्ल्यावर वसलेले, स्वराज्याच्या राजधानीचा एवढा मोठा पसारा, म्हणजे खूप मोठा आपला शिवाजी महाराजांच्या राजधानीचा काळ म्हणजे पसारा होता, रायगडचा होता. तो अजूनही आपल्या संशोधकांच्या आवाक्यात आलेला नाही आहे की किती मोठं रायगडचा किल्ला होता. म्हणजे जेवढा रायगड गडावर आहे तेवढाच रायगड गडाच्या पायथ्याला, रायगडवाडीमध्ये, पाचाडमध्ये, त्या परडीवाडीपर्यंत पायथ्याला एक परडीवाडी नावाचं गाव आहे, बरोबर नाचनटेपाच्या त्या डोंगराच्या मध्ये, तिथं असेल ते नागाप्पा शेट्टीची बाग असेल, खाली सांदोशी असेल, छत्री निजामपूर असेल, किती मोठा पसारा रायगडचा होता हे अजून काय आपल्याला इतिहासाच्या आपल्या ध्यानात आलेलं नाही आहे. आणि असं असताना मग रायगड किल्ला आपल्याला माहित आहे की नंतर शिवाजी महाराजांचं निधन किल्ल्यावर झालं, त्यांची समाधी बांधली गेली, संभाजी महाराज आले, संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर आणि रायगडच्या पायथ्याला, खास करून रायगडच्या पायथ्याला पाचवडमध्ये म्हणजे पाचाडमध्ये एक राजमंदिर बांधलेलं होतं, एक विहीर खोदलेली होती. शिवाजी स्वराज्याचे दुसरे जे बांधकाम खात्याचे प्रमुख होते अर्जुजी यादव, त्यांच्याकडून त्यांनी ती बांधून घेतली होती. ह्याची कागदपत्र त्या यादव दप्तरामध्ये आपल्याला मिळून येतात. आणि ह्या रायगड किल्ल्यावर नंतर दुर्दैवानं आपल्याला माहिती आहे संभाजी महाराजांचा काळ झाल्यानंतर जुल्फिकार खानानं, इतिकाद खानानं, औरंगजेबानं आक्रमण केलं, किल्ला लढला 6 महिने आणि सुबाई राणी सरकारांनी एक धोरण म्हणून तो किल्ला मुघलांच्याकडे दिला आणि त्याच्यानंतर तो म्हणजे 90ला गेला, 1690ला ते 1733 पर्यंत, म्हणजे 1707 पर्यंत तो मुघलांच्या ताब्यात होता. आणि 1707ला औरंगजेब मेल्यानंतर
1707 ते 1733 पर्यंत तो जंजिरेकर सिद्ध्याच्या ताब्यात होता. त्याच्या कालावधीत काही बांधकामं रायगडवाडीमध्ये आणि रायगड किल्ल्यावर अल्ट्रेशनची काम, म्हणजे जे आहे ते मूळ स्वरूप बदलून त्याचा वापर दुसऱ्या कामासाठी केला गेला, अशी या मोठ्या प्रदीर्घ काळामध्ये झाली असावी. आणि मग तो किल्ला तसा 1733ला ताब्यात आला. मराठ्यांच्या शाहू महाराजांनी फत्तेसिंह भोसले आणि पराक्रमी पहिले बाजीराव या दोघांनी मिळून तो किल्ला जंजिरकर सिद्ध्याच्या ताब्यातून जिंकून घेतला. 1733 नंतर 1818 पर्यंत पहिल्यांदा पोतनीसांचं राज्य होतं. आता उरवड्याला आहेत त्यांचे वारस पोतनीसांचे, यशवंतराव पोतनीस स्वराज्याची पोतनीशी ज्यांच्याकडे होती. ते पोतनीस म्हणजे खरं तर मुरारबाजी देशपांडे जे आहेत, त्या मुरारबाजी देशपांडेंचे ते वारस, आणि त्या पोतनीसांचं ते राज्य होतं रायगड किल्ल्यावर. राज्य म्हणण्यापेक्षा त्यांच्या ताब्यात होतं शाहू महाराजांच्याकडून, ते त्याचा कारभार बघायचे. आणि नंतर पेशव्यांनी अप्पाजी हरीने तो किल्ला जिंकला. पाचाडचा कोट सुद्धा जाळला. पाचाडचा कोट आणि हे जे काय होतं ते सगळं जाळपोळ त्यानं केली त्या ठिकाणी. गडावर तो गेला. त्यानंतर पेशव्यांचं कमांड त्याच्यावर आली. नाना फडणीसनं काही रायगड किल्ल्याच्या नाना दरवाजाचं दुरुस्ती केलेली आणि शाकारणी केलीची काही कागदपत्र आपल्याला पुरालेखागारामध्ये पुण्याच्या मिळतात. पुस्तकात नोंद करून ठेवली. आणि 1818ला रायगड किल्ल्याचं पतन झालं आणि त्यानंतर रायगड किल्ला हा निर्मनुष्य झाला. आपल्याला माहिती आहे 10 मे 1818ला रायगड किल्ल्याच्या बरोबर वाघ दरवाजाच्या समोर, म्हणजे रोपवेनं जिथे जात होतं रोपवेच्या समोर एक हे आहे, डोंगर आहे. आणि त्या डोंगरावरून इंग्रजांनी तोफा डागल्या. आणि आतापर्यंत असं मानलं जातं की रायगड किल्ल्यावर तोफांचा मारा झाला. रायगडमध्ये दारू कोठार जी होती ती ब्लास्ट झाली, ती फुटली. रायगड किल्ल्याला आग लागली, राजवाड्याला आग लागली असं मानलं जातं. आणि त्याच्यानंतर तो निर्मनुष्य झाला रायगड किल्ला. आता 2-3 गोष्टी आहेत या संदर्भातल्या ज्या आपल्याला उत्खननाच्या संदर्भातल्या आहेत, की इतक्या कालावधीमध्ये, मोठ्या कालावधीमध्ये रायगडचा स्पॅन आहे, एवढा मोठा स्पॅन आहे रायगडचा, आणि एवढी मोठी बांधकामं झालेली आहेत. आणि अशा वेळेला कितीतरी लोक तिथं राहिले आहेत, राजधानीचा किल्ला. आणि हे सगळं असताना रायगड किल्ल्यावर जे दारू कोठारं म्हटली जातात ती ब्लास्ट झाली म्हटली जाते. पण आज तर उभी आहेत. अनेक संशोधकांनी मानले की दारू कोठारं काय पडलेली नाहीत, त्या इमारतींची छतं उडून गेलेली आहेत. पण तिथं काय आग लागल्याचं किंवा ती ब्लास्ट झाल्याची लक्षणं काही दिसत नाहीत. पण मागच्या 4 वर्षापूर्वी जगदीश्वराच्या बाजूच्या कडच्या एका जो पडलेला वाडा होता किंवा घरटा म्हणायची, आता रायगड घरटं म्हणतात सगळेजण तिथली स्थानिक लोक, ते घरटाचं उत्खनन झालं आणि ते घरटं पूर्ण जाळलेलं होतं. ते इतकं जाळलेलं होतं की त्याच्यामध्ये जी व्यक्ती होती त्यांच्यात तर राख झाले, सगळं राख झालेलं होतं. आणि तिथले दगड सुद्धा आज तुम्ही जाऊन बघू शकता. जगदीश्वरला जाताना उजव्या बाजूला आहेत ते, पुढच्या बाजूला दगड सुद्धा पागळीत उष्णतेनं, इतकी ती आग होती म्हणजे लागलेली त्याला. माझ्या अंदाजानं असं आहे की ज्या वेळेला रायगड 1818ला जळाला, तो जळाला तो दारू कोठारावर तोफांचं हे झालं म्हणून नाही, मारा झाला आणि तो गोळे पडले म्हणून नाही, तर रायगड किल्ल्याच्या दारू कोठारांमध्ये दारू न साठवता ती असे जे काय एक शिल्लक घर होतं, अशा ठिकाणी पेशव्यांनी आणि त्यांचा जो काय शेख अबूद नावाचा किल्लेदार होता, त्या किल्लेदारांनी ती दारू साठवली असावी. आणि त्या घरावर ज्या वेळेला तोफेचा गोळा पडला तिथून ते ब्लास्ट झालं आणि सगळं रायगड किल्ल्यावर तर त्यावेळेचे गोळे जे होते, तोफेचे गोळे, ते सुरुंगाचे गोळे, तोफेचे गोळे अशा पद्धतीचं होतं. आणि ते सगळीकडे आग लागली. म्हणजे इतकी आग लागली की रायगडला ज्या वेळेला उत्खनन केलं गेलं, म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वीचा एक वाडा उत्खननित केला, तिथं फक्त जळीताचे अवशेष त्यांना मिळाले नाहीत असं त्यावेळेला डेक्कनचे जे प्रमुख आहेत, डेक्कन कॉलेजचे, त्यांनी सांगितलेलं होतं. आणि पण बाकीच्या सगळीकडे जिथं जिथं आपण बघतो तिथं आग लागलेली होती रायगड किल्ल्यात.
1818 नंतर रायगडवर कोणच गेलं नाही. आपल्याला माहीत आहे जेम्स डग्लस नावाचा एक इंग्रज, ज्यानं बुक ऑफ बॉम्बे नावाचं पुस्तक लिहिलं आहे, तो रायगड किल्ल्यावर गेला होता. तर त्यानं अनेक किल्ले बघितले आणि त्यानं त्यावेळेला रायगडचं थोडंफार वर्णन करून ठेवलं. आणि शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरावस्था त्यानं लोकांच्या नजरेसमोर आणली. महात्मा फुले रायगड किल्ल्यावर गेले हे आपल्याला माहीत आहे. त्याच्याविषयी काही लोक मुद्दाम म्हणून जरी आक्षेप घेत असले तरी त्याचे दीनबंधू म्हणजे त्यावेळेचं तत्कालीन वर्तमानपत्र होतं आणि नारायण मेघाजी लोखंडेंनी ते नंतर सांभाळलं. त्याच्यामध्ये महात्मा फुले रायगड किल्ल्यावर गेली त्याची गोष्ट आलेली आहे. ह्या सगळ्या घडामोडी मुद्दाम मी सांगतो की रायगड किल्ल्याचं हे सगळा जो विषय आहे की उत्खननाचा जो विषय आहे तो ह्या सगळ्या गोष्टींशी निगडीत आहे. की इतकी वर्ष म्हणजे 1818 महात्मा फुले गेले, त्यांना उत्खनन करणं आणि हा विषय नव्हता त्यांचा. जेम्स डग्लस गेला त्यावेळेला उत्खनन करणं हा विषय नव्हता. कारण रायगडवर जाणं, रायगडची काही छायाचित्र आपल्याला जुनी उपलब्ध होतात की संपूर्ण रायगड किल्ल्यावर दाट झाडी वाढलेली होती. झाडी म्हणजे कसली झाडी, तर काट्याचे ते आपण जे करवंद खातो ते करवंदाच्या जाळ्या होत्या, निरगुडीचे झाप होते, प्रचंड मोठाले वृक्ष, उंबराची आणि ही जी झाडं मोठी मोठी झाडं वाढलेली होती. ह्याचे आपल्याला 2-4 छायाचित्र जे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये माहिती मिळते. आणि अशा या किल्ल्यावर फॉरेस्टनं खरं तर म्हणजे ब्रिटिशांचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट होतं त्यांनी पहिल्यांदा लक्ष घातलं आणि मग त्यांच्या ताब्यात तो किल्ला गेला. आणि मग नंतर आपल्याला माहीत आहे की ज्या वेळा शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरावस्था ही लोकांच्या नजरेत आली सगळ्या, त्यावेळेला मग खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची चळवळ सुरू झाली आणि रायगड संवर्धनाची चळवळ सुरू झाली. आणि मग शिवाजी महाराजांचं रायगड किल्ल्यावरचं पहिलं उत्खनन कुठलं असेल तर ते शिवाजी महाराजांच्या समाधीचं आहे. कारण ही चळवळ सुरू झाली आणि 1926ला ज्या वेळा या शिवसमाधीच्या बांधकामाची जीर्णोद्धाराची खरं तर सुरुवात झाली, त्यावेळेला शिवाजी महाराजांची समाधी जी होती ती अष्टकोनी समाधी. आता त्याच्यावरचा जो भाग दिसतोय म्हणजे कडेचा कठडा आणि वरचा अष्टकोन आणि त्याच्यावरची छत्री, हे नंतर बांधलंय. 1926-27ला ते बांधकाम पूर्ण झालं. पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या 1926ला ज्यावेळेला बांधकाम सुरू झालं त्यावेळेला ते उत्खनन सुरू झालं आणि 6 फूट खोलीवर एका दगडी पेटीमध्ये शिवाजी महाराजांची अस्थी आणि रक्षा रायगड किल्ल्यावर आपल्याला मिळून आले. हे पहिलं ऐतिहासिक म्हणजे उत्खनन शास्त्रीय भाषेत, पुरातत्व शास्त्रीय भाषेत म्हटलं तर फाइंडिंग होतं की पहिलं फाइंडिंग रायगडवरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली तर ते शिवाजी महाराजांच्या अस्थी रक्षा त्यामध्ये मिळाल्या. अनेक लोकांनी त्यातल्या रिलिक्स त्या काढून सुद्धा घेतल्या होत्या. काही लोकांना असं वाटत होतं की शिवाजी महाराजांच्या त्या वस्तू आपल्याकडे असाव्यात. मग सुळे असतील त्यावेळेचे तात्यासाहेब सुळे इंजिनियर, त्यांनी त्यातला काही भाग घेतला होता. वडके नावाचे महाडचे एक व्यक्तिमत्व होतं, त्यांनी काही भाग काढून घेतला होता. असे काही जणांच्याकडे त्या अस्थिरक्षा अजूनही आहेत. मी स्वतः वडकेंच्याकडे त्या बघितलेल्या होत्या, त्याची छायाचित्र मी त्यावेळेला काढलेली होती, ती माझ्याकडे सुद्धा आहेत. ते पहिलं फाइंडिंग रायगडचं आणि पहिलं उत्खनन रायगडचं जे काय झालं ते. त्यानंतर आणि त्यावेळची जी सगळी कागदपत्र उपलब्ध आहेत आपल्याला, म्हणजे रायगड किल्ल्याच्या उत्खनन जे झालं ते म्हणजे समाधीचं, आणि त्याच्या अगोदर ब्रिटिशांचा आणि शिवाजी रायगड स्मारक समिती आणि ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तर ब्रिटिशांनी शिवाजी रायगड स्मारक समितीनं त्यावेळेला अशी मागणी केली की जो दगड आहे समाधीच्या जीर्णोद्धारासाठी लागणारा तो आम्ही इथल्याच क्युरी काढतो, इथंच क्युरी काढतो म्हणजे जिथले जे तलाव आहेत आणि बाकीच्या ठिकाणी, आणि ते आम्ही वापरतो. तर त्यावेळेला ब्रिटिश काही असलं तर त्याच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना ती परवानगी दिली नाही. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर दगड आणायचा असेल तर आपण तो खालनं आणला पाहिजे आणि तो दगड वापरला पाहिजे,
खालून म्हणजे गडाच्या पायथ्यातून आणला पाहिजे आणि तो दगड वापरला पाहिजे. तशा पद्धतीने तो बाहेरनं आणून तिने तो दगड त्याला वापरायला मिळाला. शिवाजी महाराजांच्या समाधीमध्ये रक्षावशेष मिळाले ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. दुर्दैवानं त्यावेळच्या शासनानं, ब्रिटिशांनी आणि शिवाजी रायगड स्मारक समितीनं, ज्यांच्याकडे हे कामाची जबाबदारी होती, अशा दोन्ही संस्थांनी त्यामध्ये मिळालेल्या अवशेषांचं जतन, परत ती पेटीमध्ये काही भाग ठेवला असं म्हटलं जातं. त्यावेळची जी वर्णन उपलब्ध आहेत आय विटनेसनी लिहून ठेवले. पण या दोन्ही संस्थांनी भाग जो लोकांनी काढून घेतला त्यातला थोडा, तसा तो जतन करायला पाहिजे होता आणि त्याच्यावर शास्त्रीय अभ्यास करायला पाहिजे होता. अनेक प्रश्नांचे उलगडे झाले असते, पण ते काय रायगडच्या बाबतीत त्यावेळेला झालं नाही. पण समाधीमध्ये रक्षावशेष ठेवावेत असं त्यावेळीची पद्धत होती. आपल्या हिंदू धर्मामध्ये ती पद्धत होती. आपल्याला माहीत आहे की बौद्ध धर्मामध्ये सुद्धा गौतम बुद्धांचे अवशेष, पवित्र त्यांचे जे अवशेष आहेत, दात असतील किंवा आणि काही गोष्टी असतील, ह्या अनेक ठिकाणी स्तूपामध्ये ठेवलेले आहेत किंवा ते आपल्याला माहीत आहे कोल्हापूरच्या जो स्तूपात मिळालेलं होतं. असेच एक रक्षावशेष रायगड किल्ल्यावर उत्खननात मिळालेले होते. मग अशी मी नाव घेतलं विद्वांस साहेब. हे विद्वांस साहेब आहेत. त्यांनी खरं तर त्यांचं रायगडवर म्हणजे ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतरची ती हे आहे सगळी गोष्ट, कारण उत्खनन त्यानंतर सुरू झालं. 1965 पासून 1992 पर्यंत त्यांची नेमणूक त्या ठिकाणी होती असं अवकीरकरांच्या याच्यातून येते. एक्झॅक्टली कागदपत्र बघितल्यानंतर लक्षात येईल. तेवढ्या मोठ्या स्पॅनमध्ये दरवर्षी त्यांनी उत्खननं केली होती. त्या उत्खननामध्ये काय काय मिळालं, कुठं कुठं मिळालं, ह्याची थोडीफार मी माहिती तुम्हाला देतो. त्या प्रभूंच्या लेखामध्ये अशी माहिती आहे की कृशावर्त तलाव आपल्याला रायगड किल्ल्याचं सगळ्यांना माहीत असेल. ते कृशावर्ताच्या बाजूलाच मोरोपंत पिंगळेंचा राजवाडा म्हणून आता ओळखला का, त्याला काय पुरावे आता सध्या आपल्याकडे नाही आहेत, पण परंपरेनं मोरोपंतांचा तो राजवाडा आहे असं म्हटलं जातं. आणि अशा या राजवाड्यावर, राजवाड्याच्या पाठीमागं, बरोबर राजवाड्याच्या पाठीमागं 2 समाध्या आहेत. एकदा गिरीश जाधव सर आणि आम्ही फिरत असताना त्याचे 2-3 दगड खाली पडलेले होते, ते आम्ही उचलून लावले सुद्धा. पण या 2 समाध्यांचं पूर्णपणे उत्खनन या पुरातत्व खात्याच्या विद्वांस साहेबांनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी नोंद करून ठेवलेली आहे, जी त्या लेखामध्ये नोंद आहे. 9.5 इंच ते 1 फूट म्हणजे 12 इंच ते 30 सेमी व्यासाच्या एका उंच जाडी असणाऱ्या, 1 इंच जाडी असणाऱ्या पोकळ वर्तुळाकृती अशा 3 दगडी पेट्या सापडलेल्या होत्या. म्हणजे कुठं कृशावर्ताचं जे कृशावर्त तलाव आहे त्याच्या बाजूला 2 समाध्या आहेत, आज सुद्धा आहेत त्या समाध्या, चौकोनी आहेत समाध्या, त्याच्यावर शिवलिंग आणि पादुका आहेत. तर 3 पेट्या सापडलेल्या होत्या, दगडी पेट्या, आणि त्या दगडी पेट्यांचा आकार गोल डबीप्रमाणे होता आणि त्या मध्या उघडायच्या आणि त्याच्यामध्ये ती बरोबर त्याला ते झाकण दगडी केलं असल्यामुळं त्याच्यामधली जी राख आहे ती पूर्ण कोरडी ठाक होती. आता हे मी लेख वाचताना एका मला लेखात मिळालं, पुरातत्वाकडे हिच्या काय नोंदी आहेत माहीत नाही, ती छायाचित्र आहेत नाहीत, या सगळ्या गोष्टीचा परत नव्यानं संशोधनाचा भाग आहे. मला वाटतंय खासदार संभाजीराजे जे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पुरातत्व खात्याकडनं आत्तापर्यंत रायगड किल्ल्यावर झालेल्या उत्खननाच्या फाइंडिंगची लिस्ट मागितलेली आहे. काय काय मिळालं, कुठं ठेवलं, कुठं गेलं, हे सगळं मागितलेलं आहे. दगडी पेट्यांमध्ये सुद्धा राख मिळालेली होती, जशी शिवाजी महाराजांच्या समाधीमध्ये मिळाली. शिवाजी महाराजांच्या समाधीमध्ये मिळालेली होती तशी ह्याच्यामध्ये सुद्धा मिळाली होती. ठीक ना, मी मुद्दाम माहिती सांगतोय की उत्खनन रायगड किल्ल्यावर जी झाली त्याच्यामधली ती शिवाजी महाराजांची समाधी आणि ह्या 2 समाध्या, आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचे फाइंडिंग्स आपल्याला ह्या दोन्ही मिळालेल्या होत्या की आधुनिक शास्त्र आता खूप पुढे गेलं. आपल्याला माहिती आहे की आपण इजिप्तला जर बघितलं, इजिप्तच्या ज्या फेरोज आहेत इजिप्तचे, इसवी सन पूर्व 2000-1500 वर्षाचे ते आहेत, त्यांच्या ममीज आहेत उपलब्ध, तर त्यांच्यावर अभ्यास करून
म्हणजे त्यांचे जे काही रिलिक्स आहेत त्याच्यावर अभ्यास करून त्यांना कुठले रोग होते, ते दिसत कसे होते, त्यांचं आयुष्य कसं होतं, या सगळ्या गोष्टींवर अभ्यास आता होतं. राखीगडला मध्ये उत्खनन झालं, आपल्याला माहित आहे, तिथं काही सांगाडे मिळाले, त्याच्यावरनं काही फाइंडिंग्स काढलेले आपल्याला माहित आहेत पुरातत्वच्या विद्यार्थ्यांना सगळ्या. तसं या रायगडवर मिळालेल्या अस्थिरक्षांच्या बाबतीत आपण केलं पाहिजे होतं असं मला वाटतं. आणि त्या आता आपण ठेवलेल्या आहेत आणि त्याची माहिती सगळी लोकांपर्यंत गेली पाहिजे होती. ज्या त्या वेळा ती दुर्दैवानं गेली नाही. पुन्हा कधी तर जाईल असं सुद्धा वाटतं. रायगडवर दुसऱ्या बाजूला एक समाधी जी गोनी दांडेकरांनी त्यांच्या पुस्तकात मांडणी केली आहे. म्हणजे बारटाक्याच्या बाजूला उतरंडीवरती समाधी आहे. त्याचं सुद्धा व्यवस्थित उत्खनन होऊन त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. काशीबाई साहेबांचे आहे असं त्यांनी इंटरप्रिटेशन केलं त्यावेळेला. खरं तर त्याला काही पुरावे नाही डॉक्युमेंटेड, पण त्यांनी इंटरप्रिटेशन केलं त्याचं. त्या रायगडवरच्या समाध्यांचं जे जीर्णोद्धार आहेत ते आता झाले पाहिजेत. आता कृष्णावर्तावरच्या समाध्या विध्वंस साहेबांनी चांगल्या पद्धतीनं प्रिझर्व करून ठेवल्या. आता ते खूप चांगल्या पद्धतीनं प्रिझर्व झाले. हे समाध्या बाबतीतल्या उत्खननाचं झालं. रायगड किल्ल्यावर जी घरटानं आहेत त्या सगळ्या घरटानं ज्या वेळेला खरं तर रायगड किल्ल्यावर 1818ला इंग्रजांनी मारा केल्यानंतर खूप लोकांनी लिहिलेलं आहे पुस्तकांमध्ये की वस्ती जी आपले जे धनगर आहेत खालच्या राहाळात राहणारे, हे 1818 नंतर दबकत आले आणि मग ते राहिले आणि ते खूप वर्ष. तर असं नाही. ज्या वेळेला मी त्या अवकीरकरांची मुलाखत घेतली, या वर्षीच घेतली डिसेंबरमध्ये, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांची आजी होती गंगी म्हातारी नावाची. त्या गंगी म्हातारीचं घर जळालं खाली, हिरकणीवाडी ज्याला म्हणतो, हिरकणीवाडी नाव सुद्धा नंतर दिलं. त्या ठिकाणी त्या वाडीत ते राहत होती. घर जळाल्यानंतर तिचं काय तर फॅमिली प्रॉब्लेम झाल्यामुळे ती पहिल्यांदा आली राहायला. आणि ते रायगडला कोंडेखळीचा खळगा आहे बघा, म्हणजे कोंडेखळीची गुहा आहे तिथं, मोठी प्रचंड मोठी गुहा आहे. आता ते जनावरं बांधतात. तर त्या कोंडेखळीच्या खळग्यात पहिल्यांदा ती राहायला आली. आणि ती राहायला आले 1942-43ला. त्याच्या अगोदर रायगडवर कोण राहत होतं, धनगर सुद्धा राहत होते. असं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं राहत होते असं नाही आहे. म्हणजे रायगड ओसच होता. आणि त्याच्यानंतर मग वस्ती रायगडवर वाढली. धनगर येऊन राहायला लागले. झापं बांधून राहिले त्यांनी. रायगड जागता ठेवला, लोकांना खायला दिलं. तर ते आपल्यावर सगळ्यांच्यावर एक प्रकारचे ते त्यावेळच्या त्या लोकांनी उपकार केलेले आहेत आपल्याला हे सगळं देताना. आणि ह्या पुरातत्व खात्याकडे ज्यावेळेला रायगड किल्ला आला आपल्या, त्यावेळेला त्यांनी शास्त्रीय उत्खनन खऱ्या अर्थानं सुरू केलं. आणि शास्त्रीय म्हणणं आता त्याला आपण कितपत योग्य आहे मला माहीत नाही. कारण रायगडवर जी उत्खननं झाली ती सगळी डेब्रिज क्लिअरन्सचा भाग होता, म्हणजे पुरातत्व खात्याकडे. त्याच्या अगोदर रायगड किल्ल्यावर जे काम झालं ते कुलाब्याच्या लोकल बोर्डनं काम केलं. म्हणजे धर्मशाळा जी बांधली, जी आपल्याला माहिती आहे रायगड किल्ल्यावर धर्मशाळा, आपण सगळेजण राहिलो त्याच्यामध्ये. आता त्याचा पसारा खूप वाढला. जिल्हा परिषदेने तिथं परत रेस्ट हाऊस बांधलं, एक शेड बांधलं. पण ती जुनी जी धर्मशाळा आहे ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर राहिले होते, त्या धर्मशाळेमध्ये त्या धर्मशाळेचं जे बांधकाम झालं ते कुलाबा लोकर बोर्डनं केलं. आणि त्याच दरम्यान म्हणजे 1927च्या नंतर भारत स्वतंत्र व्हायच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठं नुकसान आपलं एक कुठलं झालं ते तुम्हाला सांगतो रायगडच्या बाबतीतलं. की रायगड किल्ल्याचं आज आपण गेलो आपण सदरेवर, म्हणजे जिथं बालेकिल्ला म्हटला जातो रायगडचा, त्या बालेकिल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे. म्हणजे छत्रपतींच्या कुटुंबाचं राहण्याचं निवासस्थान ते, त्याच्यामध्ये सदर आहे आणि दिवाने आम म्हणजे ज्याला आपण दरबार म्हणतो, जिथे शिवाजी महाराजांचं सिंहासन आहे, ते सगळ्या गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या पाठीमागं ज्या इमारती आहेत त्या कुठल्याही इमारतीवर आपल्याला भिंतीचे अवशेष दिसत नाहीत.
त्याच्यामुळे त्या इमारती कशा होत्या ह्याचा आपण तर्कसुद्धा करू शकत नाही. म्हणजे सुसंगत तर्क करायला बाकीच्या रायगड किल्ल्यावरची जी घरटाणं आहेत, म्हणजे ज्यांना कचेऱ्या म्हटलं जातं, बाजारपेठ आहे, अष्टप्रधानांचे वाडे आहेत, कृष्णावर्तावरचा वाडा आहे, ह्या सगळ्या ज्या विषय आहे, म्हणजे हे जे काय अवशेष आहेत रायगड किल्ल्यावरचे, ह्या सगळ्या अवशेषांच्या काहीतरी बांधकाम आहे, 1, 1.5, 2, 3 फुटाचं तरी बांधकाम आहे. पण तुम्ही बघा, मला कायम प्रश्न पडायचा की अरे हे बांधकाम समाधी शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचं बांधकाम कुठं गेलं, त्याच्या प्लिंथ कुठं, त्याची फक्त प्लिंथ आहे, त्याच्यावरच्या ज्या हे होत्या त्या कुठं गेल्या. परवा मुलाखत घेताना असं लक्षात आलं की लोकल बोर्डनं, कुलाबा लोकल बोर्डनं जे रायगड किल्ल्यावरचं काम केलं डेब्रिज क्लिअरन्सचं, कारण त्यावेळेला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा वाडा होता, राहता वाडा होता, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं निधन झालं, त्या ठिकाणी ते राहत होते, ज्या ठिकाणी त्यांची खाजगी सदर होती बरोबर सिंहासनाच्या पाठीमागे, ह्याच्यावर काहीच अवशेष दिसत नाहीत. तर ते अवशेष या कुलाबा लोकल बोर्डनं त्यावेळेला, म्हणजे पुरातत्व खात्याचं किती दुर्लक्ष रायगड किल्ल्याकडे होतं त्यावेळेच्या, एका तर इंग्रजांच्या काळातली घटना असावी हे आपल्या लक्षात येतं की त्यावेळेला अक्षरशः म्हणजे त्या ह्यांचं वाक्य आहे अवकेरकरांचं की वडार लावून तिथलं सगळं झाडीबिडी तोडली त्यांनी आणि सगळ्या भिंती साफ केल्या आणि फक्त चौतरे ठेवले. आणि ते सगळं तिथलं जे काही साफ केलेलं सगळं होतं त्याच्यातून त्यांनी ते काढलं आणि त्याच्या बाजूला खिडक्या आहेत आपल्याला माहित आहे, त्या खिडक्यातून सगळं खाली टाकलं. म्हणजे इकडं मनोऱ्यांच्या बाजूला आणि तिकडं कचेऱ्यांच्या बाजूला. खरं तर त्या ह्याच्यामध्ये म्हणजे तो रॉयल पॅलेस सगळा राजाचं राहण्याचं ठिकाण 1818ला जाळलेला होता. अनेक गोष्टी आपल्याला मिळाल्या असत्या, म्हणजे जी फाइंडिंग्स म्हणतोय ते आपल्याला अनेक मिळाल्या असत्या. त्यात त्यांनी सांगितलं आहे की तिथं काय काय मिळालं तर दगडी जाती मिळाली, त्यानंतर त्या ठिकाणी पाटे म्हणजे जेवण करायचे ते मिळाले, वरवंटे मिळाले, एक फेक भाला मिळालेला होता आणि तो फेक भाला एवढं त्याची मेट्रोलॉजी चांगली होती असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी मेट्रोलॉजी शब्द वापरला नाही, पण तो इतकी वर्ष इतकी शतकं मातीमध्ये दबून सुद्धा त्या भाल्याला गंज चढलेला नव्हता असा तो भाला होता. म्हणजे चांगल्या क्वालिटीचा उत्तम पोलादाचा तो भाला असावा आणि तो पुरातत्व खात्याकडे जमा झाला असावा. त्याच ठिकाणी सगळं त्यांनी अक्षरशः, खरं तर आपलं किती दुर्दैव आहे बघा की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं वास्तव्य झालं त्या ठिकाणावरचं आपण सगळंच ते काढून टाकलं आणि हे आपलं इतिहासाचं अज्ञानामुळे झालेलं आहे. ही साध्या कामगारांनी जी कामं पुरातत्ववेत्यांनी करायची असतात, पुरातत्वच्या विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी करायची असतात, अशी कामं आपण कामगारांच्याकडनं करून घेतली आणि ते सुद्धा रायगडसारख्या एका महत्त्वाच्या किल्ल्यावरची. आणि त्यावेळेला काही इतिहासाचं एवढं अज्ञान नव्हतं की ज्या वेळेला ही कामं झाली त्यावेळेला काही एवढं आपल्याला माहीत नव्हतं असं नव्हतं. त्या बऱ्यापैकी पुरातत्वशास्त्र पुढं गेलं होतं आणि हे सगळं जे आहे ते आपण घालवून टाकलं. आपल्याला काहीच आता मिळत नाही, तिथं काहीच अवशेष मिळत नाहीत. फक्त आपण आता सांगू शकतो इथं टांगसाळ होती, इथं तो वाड्याचा अवशेष होता, इथं अष्टकोनी मनोऱ्याचंही आहे. हे सगळ्या त्या गोष्टी आपल्या गेल्या त्या उत्खनना म्हणण्यापेक्षा डेब्रिज क्लिअरन्स हाच विषय आहे त्याला. म्हणजे नुसतं हे काढलं त्यातनं. खरं तर कधीतरी ह्याच्यावर स्लाईड शो करायला पाहिजे, कारण त्यावेळच्या काही छायाचित्रसुद्धा उपलब्ध आहेत, वस्तू मिळालेली आणि ह्याची. हे सगळं गेलं आपलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उत्खनन रायगड किल्ल्यावर कुठलं झालं असेल, म्हणजे आता समाधीचं झालं आपल्याला माहीत आहे. जगजीवन काळे काही प्रश्न विचारायला लागलेत. मी खरं तर प्रश्न थोडेसे नंतर घेणार आहे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईन मला जेवढी शक्य आहेत माहिती आहेत तेवढी. पण आता मला जे सांगायचं आहे उत्खननाबद्दलचं तेवढं मी सांगतोय असं सहजासहजी. तर जे सगळ्यात महत्त्वाचं उत्खनन शिवाजी महाराजांच्या समाधीचं झालं आपल्याला माहिती आहे. ते एक प्रकारचं उत्खनन होतं, जीर्णोद्धार असला तरी त्यांनी कारण उत्खनन केलं.
6 फूट खोलीवरती मिळालं, त्याचे काय गेले, त्याची छायाचित्र दुर्दैवानं तिने काढून म्हणजे सुदैवानं तिने काढली असतील तर ती अजून मिळालेली नाही आहेत, कुणाकडे असतील तर ती प्रकाशित करायला पाहिजेत, नाही मिळाली करतील. शिवाजी महाराजांचं ज्या ठिकाणी सिंहासन होतं त्या सिंहासनाच्या ठिकाणी सुद्धा पुरातत्व खात्याने उत्खनन केले आणि सुदैवानं तिची छायाचित्र उपलब्ध आहेत, ती पाहायला सुद्धा मिळतात. मी स्वतः बघितलेली आहेत, पुरातत्व खात्याकडे ती छायाचित्र उपलब्ध आहेत. म्हणजे आज मेघडंबरीमध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा मेघडंबरी बसवली गेली 80ला आणि त्यानंतर पुतळा बसवला गेला, त्याच्या खाली काय होतं त्याच्यासाठी पुरातत्व खात्यानं उत्खनन केलं. आणि आश्चर्य वाटेल आपल्याला की त्या खाली, म्हणजे मला ही जी माहिती मिळाली ती एकतर छायाचित्र सुद्धा आहेत आणि ते जे आय विटनेस आहेत त्यांच्याकडनं मिळाली की त्या ठिकाणी पूर्ण पाषाण आहे, एक सलग असा पाषाण आहे तो. म्हणजे ते बांधकाम बाजूला केलं त्याच्या आज सुद्धा, म्हणून त्यांनी काच लावलेली होती बघा, आता दिसतं ते खाली काच फुटली गेली त्याला सिंहासनाच्या ठिकाणची, अजून ती लावली पाहिजे योग्य पद्धतीनं. आणि आत तो जो दगड आहे तो एक सलग दगड आहे, मोठा दगड आहे, जेवढा तिचं माप आहे सिंहासनाचं तेवढ्या मापाचा तो दगड आहे आणि ते उंचावरचं ठिकाण तिथं उत्खनन केलेलं होतं. आणि तो जो त्याच्या पुढं सुद्धा उत्खनन केलेलं होतं, म्हणजे सिंहासनाच्या चौथऱ्याच्या पुढं तिथं उत्खनन केलं होतं. त्या ठिकाणी जळलेले तांदूळाचे अवशेष खूप मिळालेले होते आपल्याला, जळलेल्या तांदूळाचे अवशेष मिळालेले होते, ते मी स्वतः सुद्धा बघितले. तिथं अवशेष मिळतात, जळलेले तांदळाचे अवशेष मिळायचे. आणि हे उत्खनन केलेलं हे आपल्याला खूप कमी लोकांना माहिती आहे की सिंहासनाच्या ठिकाणी सुद्धा पुरातत्व खात्याने उत्खनन केलं होतं. ती छायाचित्र उपलब्ध आहे, त्याचा रिपोर्ट सुद्धा असेल, तो अजून पब्लिश नाही झाला. हे काम आपण करायला पाहिजे, म्हणजे शासनानंच पुढाकार घेऊन करायला पाहिजे की रायगडवर झालेल्या आतापर्यंतच्या म्हणजे 65 पासून ते 92 पर्यंत दरवर्षी रायगडवर हे डेब्रिज क्लिअरन्स आणि उत्खननाचं काम चालायचं. त्याचा एकही रिपोर्ट अजूनपर्यंत प्रकाशित झालेला नाही, तो करायला पाहिजे. सिंहासनाच्या ठिकाणी ते उत्खनन झालं, तिथं त्यांना काय मिळालं काय नाही ह्याची काहीच माहिती आपल्याला आज उपलब्ध नाही आहे. फक्त ज्या वेळेला तिथं ते उत्खनन झालं त्या ठिकाणी लाकडी तळखड्यांचे जळालेले अवशेष मिळालेले होते, ह्याची माहिती आपल्याकडे आहे. म्हणजे आज आपण सगळीकडे बघतोय की रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या दरबारात सुद्धा जे मोठे मोठे खांब असायचे त्याच्या खाली तळखडे असतात, दगडी तळखडे असायचे, सगळं आपण म्हणतो की दगडी तळखडे. पण हे जे उत्खनन झालं म्हणजे आज रायगडवर एक दोन तळखडे तेवढे मिळालेत, लहान लहान आकाराचे, खूप लहान आकाराचे तळखडे मिळालेत. मला वाटतं प्रसाद दांगट आणि रायगड संवर्धनाची त्यांची टीम आहे ती चांगलं काम कायम करते रायगडवर, त्यांना ते मिळाले होते, त्यांनी ते तिथं ठेवलेले आहेत पुरातत्वमध्ये नेऊन. पण मोठ्या खांबांचे तळखडे मिळत नव्हते आणि त्याच्याबद्दल आश्चर्य करत होतो आपण की अरे गेले कुठे तळखडे, एवढे मोठे दगड, काय लाकडं रायगडावरच्या. आणि एक गोष्ट सांगायची आहे ती नंतर मी बोलेन आपल्याला, तर ते तळखडे कुठं गेले, कारण सुरूदार खांब तर जळून गेले, मोठे खांब रायगडची आग लागल्यानंतर जळून गेले असतील, पण दगड काय जळत नाही ना, आग किती जरी लागली ती दगड काय जळायचा विषय नव्हता, तळखडे कुठं गेले. तर जे तिथं उत्खनन झालं, तिथलं जे डेब्रिज क्लिअरन्स केलं त्यामध्ये असं आढळून की राजवाड्याचं म्हणजे जळून कोळसा झाले आहे. अंदाजे 6 बाय 4 इंचाचे उंबरठे मिळालेले. उंबरठे म्हणजे आपल्याला माहिती आहे उंबरठा मिळालेला होता आणि ते तळखड्यांचे म्हणजे दगडी तळखडे नव्हते रायगडाच्या खांबांना, तर ते लाकडी होते, मोठे लाकडाचेच तळखडे होते. त्याचे कोळसा झालेले अवशेष म्हणजे पूर्ण जाळलेला, पण तो कोळसा इंटॅक्ट राहतो. काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जाळलं जरी असलं तरी कोळसा होत नाही, ते लाकूड जरासं जळून तसं जसंच्या तसं राहतं, तसं ते मिळालेलं होतं. त्याचबरोबर पाठीमागचा जो राजवाड्याचा अवशेष आहे त्या ठिकाणी उंबरठीचे आहेत, म्हणजे उंबरठा म्हणजे तुम्हाला माहिती आहे चौकट असं त्याच्या खालचा भाग, तर त्या उंबरठ्यांचे अवशेष जळालेले लाकडाचे ते सुद्धा मिळालेले होते. अशा फाइंडिंग्स त्या दरबारामध्ये मिळाल्या. एवढंच नाही तर राजवाड्याच्या ज्या ठिकाणी
आता आपल्याला माहीत आहे की शिवाजी महाराजांच्या सिंहासन जे आहे त्या सिंहासनाच्या समोर एक लहानशी कारंजा होता आणि त्याचं फाइंडिंग आत्ता मिळालं बघा. म्हणजे या 8-9 वर्षापूर्वी ज्या वेळेला तिथं उत्खनन केलं त्यावेळेला ते आपल्याला तिथं फाइंडिंग मिळालं. खरं तर त्या ठिकाणी कारंजा होत्या ह्याचा उल्लेख एका पुस्तकात आलेला आहे की ती घटना अशी आहे, थोडंसं विषयांतर आहे पण मी सांगतो तुम्हाला की म्हणजे कसं इतिहासामध्ये कुठल्या तर एका कथेमध्ये दंतकथेमधनं इतिहासाचं फाइंडिंगसुद्धा मिळू शकतं हे आपल्याला समजतं. त्याच्यामध्ये असं होतं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुरू होता आणि ही डेनिस किंकेडने लिहिलेली कथा आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुरू होता आणि एक जादूगार आला आणि तो जादूगार त्या कारंजाच्या ठिकाणी होता, म्हणजे जिथं आज ते खोदलेलं आहे, जिच्या जाळी टाकले दरबाराच्या शिवाजी महाराजांच्या तिथं होता. त्यानं अचानक धूर केला आणि काही क्षणासाठी तो धुरात दिसेनासा झाला आणि दिसेनासा झाल्यानंतर ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांना संशय आला हा काहीतरी धोका होऊ शकतो, त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला त्या कारंजात मारलं, म्हणजे पाडून टाकलं आणि त्याला कारंजात मारलं. अशी तर डेनिस किंकेडची कथा आहे. खरं तर ती पूर्ण लक्षात नाही पण त्याचा सारांश मी तुम्हाला सांगितला. पण ज्या वेळेला आम्ही एक 20 वर्षापूर्वी रायगड जातो त्यावेळेला काहीच नव्हतं तिथं, पूर्ण असं होतं ते. आणि नंतर ज्या वेळेला 10 वर्षापूर्वी 8-9-10 वर्षापूर्वी मला एक्झॅक्ट साल त्याचं लक्षात नाही, त्यावेळेला ते जो रॅम्प बांधला आपण त्याचं संवर्धन कसं करू नये याचं उत्तम नमुना म्हणजे रायगड किल्ला आहे. म्हणजे आत्ताचं नाही, रायगड प्राधिकरणाचं नाही, त्याच्या अगोदरचे संवर्धन झालं रायगड किल्ल्याचं, त्याच्याबद्दल बोलतोय मी. आणि ते तो जो दगडी रॅम्प केला त्यावेळेला उकरायचं चाललं होतं, त्यावेळेला ते कारंजाचा अवशेष म्हणजे तिथं पूर्ण तो कातळच असल्यामुळं त्या कातळामध्ये चौकोनी तो जो अवशेष मिळाला तो कारंजाचा आहे. म्हणजे त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या दरबाराच्या समोर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या समोर नगारखान्यातनं आत गेल्यानंतर कारंजा होत्या त्या ठिकाणी, हे आपल्याला लक्षात येतं. आणि ती कथा तर आहेच आणि त्याचं फाइंडिंगसुद्धा मिळालं. तसंच त्या ह्याच्या ठिकाणी सुद्धा म्हणजे जिथं हे आहे मोठा तो कातळ आहे, गूढ कातळ, म्हणजे रायगडच्या अनेक तर्कवितर्क त्याच्याबद्दल लढवले जातात की तो कशाबद्दल तिथं ठेवला आहे दरबारामध्ये, काढला का नाही, हे नाही ते नाही, आणि त्याच्याविषयीची काही उत्तर आपल्याला पूर्ण समाधानकारक कुठंच अजूनपर्यंत तर काय मिळत नाहीत. असा जो कातळ आहे त्या कातळाच्या शेजारी एक हौद आहे, तो पूर्ण मुजवला आहे आता, आणि त्या हौदामध्ये चिलकताचे अवशेष मिळाले होते रायगड किल्ल्यावर. म्हणजे अनेक चिलकताचे अवशेष, म्हणजे मोठं चिलकत, पूर्ण चिलकत होतं म्हणे, त्याचे अवशेष मिळालेले होते. आणि हा जो अवशेष आहेत चिलकताचे वगैरे ते आता मला वाटतं पुरातत्व खात्यामध्ये असतील, पण आपल्याला तर काय अजून बघायला मिळालेले नाहीत कोणाला, तर ते तिथं मिळालेले होते. तसंच शिवाजी नगारखान्यातनं आत आल्यानंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या सिंहासनाकडं जाताना बरोबर डाव्या हाताला एक टाका आहे पाण्याचा, आणि ह्याचा उल्लेख मनोरंजन म्हणून सांगतं की खरं तर ते काढलं पाहिजे आपण आजसुद्धा. प्रबोधनकार ठाकरे ज्या वेळेला रायगड किल्ल्यावर आलेले होते आणि त्यांनी रायगड किल्ल्याच्या सफरीवर एक पुस्तक लिहिलं, खूप चांगलं पुस्तक आहे, तुम्ही ते जरूर वाचा. रायगड किल्ल्यावर खूप अगोदर ते आलेले होते आणि ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी ते लिहून ठेवलं. आणि तिथं त्यावेळेला ते असे ठुक 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 असे मारायचे आणि त्यांना लक्षात आलं की अरे इथं काय तर खाली अवशेष आहेत, म्हणजे तळघर आहे का, काय विहीर आहे का, असं एक त्यांना शंका निर्माण झाली होती. पण अजूनपर्यंत काय तिथं उत्खनन केलेलं नाही. पण अवकिरकरांच्या म्हणण्यानुसार ते खोदलेलं होतं आणि एक मोठं पाण्याचं टाकं दगडामधलंच त्या ठिकाणी आहे, जास्त खोल नाही आहे, ते मनुष्यपर उंचीचं आहे आणि पाण्याचं टाकं त्या ठिकाणी आहे असं त्यांनी सांगितलं. पण तिथं उत्खनन झालं पाहिजे, अजून तिथं उत्खनन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हे झालं दरबाराचं. दरबाराच्या बरोबर जिथं आपण ज्याला खलबतखाना म्हटलं जातं, खरं तर ती रत्नशाळा आहे, ते खलबतखाना काय असा असत नाही कधी,
तिथं ते संपत्ती ठेवायचं ठिकाण आहे. त्या संपत्ती ठेवायचं जे ठिकाण आहे त्याचं जे माप आहे खोलीचं, म्हणजे बाहेरचं माप आणि आतलं माप, खरं तर तिथं त्या संपत्ती ठेवायच्या खोलीमध्ये म्हणजे रत्नशाळेमध्ये इतक्या वेळेला लोकांनी तिथल्या जमिनीतले दगडी बांधकाम आहे, म्हणजे मी स्वतः बघितले की अगदी खाली त्याच्या पेविंग जे आहे ते पूर्ण दगडाचं आहे. असं असून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांनी संपत्तीच्या आशेनं उत्खनन करून ठेवलेलं होतं. म्हणजे ते दगड सुद्धा त्यांनी काढलेले होते तळघरातले. पण हे जे तळघर आहे रायगडवरचं, तसंच त्याच्याच बाजूला दुसरं एक तळघर असावं, कारण त्या तळघराचं माप आणि बाहेरचं माप ही व्यस्त आहेत. म्हणजे तळघर लहान आहे आणि बाहेरचं माप खूप मोठं आहे आणि तिथं असावं असा माझा स्वतःचा अंदाज आहे. कधी तर त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चाललेत की तिथं उत्खनन व्हावं आणि ते सुद्धा नवीन तळघर उजेडात आणावं, लोकांपर्यंत ती जी माहिती जावी या सगळ्या गोष्टीची, हे व्हायला पाहिजे उत्खननामध्ये. त्याच्यात सुद्धा ते जे तळघर आहे ते पूर्ण वटवागळं जाऊन वटवागळाचे जे काय शीट्स असतात, म्हणजे त्याचं मल असतं, त्या वटवागळाच्या मलानं ते पूर्ण भरलेलं होतं तळघर. आणि हे पुरातत्व खात्यानं ते काढलं आणि मग ते आज आपण तिथं जाऊ शकतो. काही लोक जातात आणि मग हे केलं ते. त्याच्याबरोबर रायगडची जी टांगसाळ आहे, रायगडच्या टांगसाळीचं त्या ठिकाणी जिथं टांगसाळ म्हणजे ती होन निर्मितीची टांगसाळ असणार आहे. तांब्याची नाणी तिथं पडत असतील असं वाटत नाही मला. तांब्याची नाणी पाडायचं दुसरीकडे असेल कुठं तर. पण जे होन निर्मितीचं म्हणजे सुवर्ण होन शिवाजी महाराजांच्या ज्या ठिकाणी तयार होत होते, अशा टांगसाळीच्या भोवतीनं आणि टांगसाळीच्या या ठिकाणी सुद्धा उत्खनन झालं पाहिजे. तिथल्या मातीचं रासायनिक पृथक्करण केलं पाहिजे, कारण त्यात काही सुवर्णाचे अंश मिळतात का ह्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. कारण इतिहासासाठी गरज म्हणून की बाबा कशा पद्धतीनं त्यावेळेला तिथंच ती टांगसाळच आहे का, तिथं नाणी पाडली जात होती का, तिथं सिंहासनं तिथं तयार झाले का, याच्याबद्दल काहीतरी आपल्याला प्रॉपर तिथं जर उत्खनन झालं आणि तिथल्या मातीचं पृथक्करण केलं तर मिळू शकेल असं मला वाटतं. हे खाजगी लोकांनी केलंय सुद्धा, माझ्या माहितीत आहे. पण ते काही सांगायचा इथं विषय नाही आणि त्यांना काही अंश सुद्धा तिथं मिळालेले होते. रायगडच्या उत्खननामध्ये अण्णाजी दत्तोचा सुवर्णाचा शिक्का मिळाल्याचे एक दोन उल्लेख काही ह्याच्यातून मिळतात आपल्याला. आणि सहज शक्य आहे, खरं तर मिळू शकतं. जसं सुवर्णाचा होन जर आता मिळत असेल 2 वर्षापूर्वी, आणि रायगडच्या सगळ्याच 300 इमारती आहेत रायगड किल्ल्यावर वर्णन केलेले आहेत. खूप बघतोय आपण घरटानं सगळी बसलं डेब्रिजवर, पण उत्खनन त्याचं प्रॉपर उत्खनन झालेलं नाही आणि त्याच्यामुळे तिकडं सुवर्णाचं होन मिळतं. त्या अण्णाजी दत्तोचा सुवर्णाचा शिक्का त्या ठिकाणी मिळालेला होता. म्हणजे जी मुद्रा उमटवली जाते, मुद्रा वस्तू म्हणा, ती मुद्रा वस्तू मिळालेली होती असं एका लेखामध्ये आलेलं आहे. आता ते सुद्धा बघितलं पाहिजे. रायगड किल्ल्यावर सगळ्यात महत्त्वाचं फाइंडिंग आणि एक मिळालेलं होतं उत्खननामध्ये, आणि ते म्हणजे जो चोर दरवाजा आहे रायगड किल्ल्याचा, म्हणजे ज्या महाद्वारातनं आपण आत येतो त्याच्या बाजूला, त्याच बाजूच्या म्हणजे आत येताना डाव्या बाजूच्या तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. त्या चोर दरवाजाचं उत्खनन सुद्धा या कालावधीमध्ये झालं. 73-74ला जे उत्खनन झालं त्या ठिकाणी, म्हणजे तो चोर दरवाजा त्यावेळेला लक्षात आला लोकांच्या की अरे इथं एक चोर दरवाजा आहे. तिथं एक ताम्रपत्र मिळालेलं होतं आणि ते ताम्रपत्रावर काहीतरी लिहिलेलं होतं. आता रायगडवर मिळालेलं ताम्रपत्र म्हणजे ते खूप मोठी गोष्ट आहे, खरं ती काय लहानसहान गोष्ट नाही. पण ती ताम्रपत्र कुठं गेलं, त्याच्यावर काय लिहिलेलं होतं ह्याची काही माहिती आपल्याला उपलब्ध नाही. फक्त त्या मुलाखतीमधून असं लक्षात आलं, माझ्या रेकॉर्डेड आहे माझ्याकडे ते, की तिथं ते ताम्रपत्र मिळालेलं होतं. आणि म्हणजे चोर दरवाजा त्याच वेळा मिळाला तो रायगडचा, आणि त्याच वेळेला रायगडला ते ताम्रपत्र सुद्धा मिळालं. ह्या सगळ्या गोष्टी कुठं जातात, खरं तर पुरातत्व खात्याकडे असतील, पण पुरातत्व खात्याच्या रायगड किल्ल्याच्या ऑफिसमध्ये तर ते काय त्या आता जे नवीन उत्खनन झालं या 6-7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये, त्या गोष्टी तिथं आहेत, पुरातत्व खात्याच्या ह्याच्यात आहेत. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, खूप लोकांनी बघितलं असेल नसेल मला माहीत नाही,
तर त्याच्यामध्ये बुद्धिबळाच्या सोंगपट आहे, त्याच्यामध्ये एक कवटी आहे. कवटीवरनं एक आठवलं की रायगड किल्ल्यावर त्या मोरोपंतांच्या वाड्याच्या ठिकाणी ज्यावेळेला उत्खननं चालली होती त्यावेळेला 2 सांगाडे मिळालेले होते. सांगाडे मिळालेले होते. एक सांगाडा एका स्त्रीचा असा बसलेल्या स्थितीत होता आणि तो स्त्रीचा कशावरून ओळखलं तर तिच्या गळ्यात म्हणजे त्या सांगाड्याच्या गळ्यात काळ्या मण्याचं मंगळसूत्र, हातात बांगड्या वगैरे, बांगड्या जशा तशा होत्या आणि असा बसलेला सांगाडा. म्हणजे सांगाडे ते भुसभुशीत झाले होते त्यावेळेला, पण ते मिळालेले होते. आणि हे अधिकृत उत्खनन झालेल्याच्या ह्याच्यामध्ये मिळालेले आहेत. मग त्याचे फोटोग्राफ्स आणि हे सगळे काढलेले त्यावेळेला बघायला मिळतील आपल्याला पुढं कधी पुस्तक प्रकाशित होईल कोणाचं चांगलं किंवा पुरातत्व खात्याचं त्यावेळेला. तर तो सांगाडा सुद्धा मिळाला होता. तसंच त्या ह्याची कवटी एक आहे त्या ठिकाणी रायगड किल्ल्यावरच्या त्या जे पिलखान्यामध्ये पुरातत्वाचं ऑफिस आहे त्या ठिकाणी ते ठेवलेलं आहे. आता 5-6 वर्षापूर्वी जे फाइंडिंग्स मिळाली त्यावेळेला घोड्यांचे अलंकार मिळालेले आहेत, रिकिपा मिळालेल्या आहेत, भाले मिळालेले आहेत, शिवलिंग मिळालेले आहेत, लहान लहान शिवलिंग आहेत. म्हणजे शिवलिंग तर खूप मिळालेत, 3-4 शिवलिंग मिळालेत. एक शिवलिंग तर मागच्या वेळेला 2 वर्षापूर्वी जे उत्खनन झालं रायगड प्राधिकरणानं केलं त्या उत्खननामध्ये एक शिवलिंग, काही आर्टिफॅक्ट्स, काही नाणी ही मिळून आली. आणि तो जो वाडा आहे म्हणजे त्या वाड्यामध्ये मात्र जळिताचे काय अवशेष मिळाले नाहीत. आणि मग त्याच्या बातम्या झाल्या की अरे रायगडवर 1818ला आग लागली असं मिळत नाही, कारण म्हणजे सगळेच रायगड 1818ला जळाला असं काय नाही आहे, कारण त्या वाड्यामध्ये जळिताचे काहीच अवशेष मिळाले नाहीत असं फाइंडिंगमधनं डेक्कनच्या पुरातत्वाच्या टीमनं आपल्याला सांगितलं. आणि त्यावेळेला मग खूप वादावादी थोडीफार झाली आणि त्याच्यामध्ये मग असं झालं की बाबा हे खोटं बोलतात, रायगड 1818 जळाला आणि हे कसं काय सांगतात. खरं तर पुरातत्वाच्या टीमनं जो त्यांना मिळालं होतं त्या ठिकाणी ते त्यांनी हे केलं होतं की जे मिळालं, जे वास्तव आहे त्याचा रिपोर्ट त्यांनी केला. त्या ठिकाणी शिवलिंग त्यांना एक मिळालं होतं, त्याचं फोटो रायगड प्राधिकरणाचे कॅलेंडर काढलं किंवा वर्तमानपत्रात आला, टीव्हीला दाखवलं गेलं. तिथं नाही, ते शिवलिंग त्या बार टाक्यामध्ये मिळालेलं होतं. आणि इकडं ती जी काही मिळाली नाणी, आर्टिफॅक्ट्स, खोडी, खापऱ्या बिपऱ्या हे सगळे त्याचं त्यांनी हे सांगितलेलं होतं, दाखवलेलं होतं. इथे एक सांगायचा मुद्दा आहे, मुद्दा म्हणून हा विषय, की रायगड किल्ला हा 1818ला जळायच्या अगोदरच निम्मा पडलेला होता. किल्ला पडला होता म्हणजे किल्ल्याच्या वास्तू पडलेल्या होत्या याचा आपल्याकडे सबळ पुरावा आहे. ज्या वेळेला कर्नल फ्रॉथर आणि त्याचा एक इंग्रज अधिकारी किल्ल्यावर आला 1818 10 मे नंतर, त्यावेळेला त्याने त्या अधिकाऱ्यानं असं लिहून ठेवलं त्याच्या पुस्तकामध्ये की आमच्या तोफांच्या माऱ्यापेक्षा रायगड किल्ल्याचं नुकसान या ठिकाणच्या असणाऱ्या राज्यकर्त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे झालं. कारण सगळीकडं बगल तिकडे म्हणजे बालेकिल्ला सोडला तर बाकीच्या ज्या इमारती होत्या त्या सगळ्या पडलेल्या आहेत आणि ते पूर्ण त्याचं ढिगारीच्या ढिगारी दिसतात. जे उद्ध्वस्त शहर त्यांना मिळालेलं होतं इंग्रजांना 1818ला. त्याची काही कारणं त्यांनी, मनोरंजक कारणं आहेत त्यांनी लिहून ठेवल्या. त्याच्यामधलं पहिलं कारण आहे की म्हणजे त्या इंग्रजांनी लिहून ठेवलं की नाते, महाड आणि ह्या सगळी जी मंडळी आहेत किंवा कदाचित सिद्धी, जो जंजिराचा सिद्धी सुद्धा आहे तो सुद्धा असेल त्याच्यामध्ये, की रायगड किल्ल्यावरचे लाकूड सामान जे आहे ते चांगलं मोठ्या मोठ्या सऱ्या आणि लाकूड सामान हे सगळे ह्या लोकांनी अगोदर आपले वाडे आणि गोठे बांधायसाठी नेऊन ठेवले म्हणून असं त्या इंग्रजांना लिहून ठेवलं. आता त्यानं काही ठिकाणी ते बघितलेलं सुद्धा होतं की आणि त्याला मौखिकरित्या चालला असेल की 1818ला कुठून आलं रायगडवर. आपल्याला माहित आहे इतिहासातलं विजापूरचं लाकूड काढून विकण्यासाठी पेशवाईमध्ये म्हणजे ज्यावेळेला विजापूर म्हणजे आदिलशाची राजधानी, खूप मोठं बांधकाम तिथं, राजवाडे होते, मोठे मोठे वाडे सरदारांचे सगळे होते आणि त्या खूप लाकूड सामान खूप होतं, मटेरियल खूप होतं त्याचं बांधकामाचं. ते सगळं विकण्यासाठी म्हणून एका व्यक्तीची नेमणूक केली होती. म्हणजे आपल्या वाई, सातारा, पुणे आणि ह्या भागातले त्या काळामध्ये जे वाडे बांधले गेले त्याच्यामध्ये विजापूरच्या लाकडाचा खूप मोठा हात आहे असं
नोंद आहे तशी इतिहासामध्ये आणि ती आहे, त्याला काही वास्तव आहे ते. तसंच रायगड किल्ल्यावरच्या काही इमारतींची लाकडं जी आहेत, ह्या चौकटी असतील, त्याचे सर असतील, हे सगळं खाली वाडे बांधायला नेला. आपल्याला माहित आहे की सगळ्या जे कोट होते, लहान लहान मातीची कोट असतील, दगडाचे कोट असतील, तर काही ठिकाणाचे कोट हे लोकांनी तिथली माती नेऊन पांढरी माती असायची कोटाच्या याला, ती घरं बांधायला पांढरी माती नेऊन कोट सगळे प्लेन करून टाकले, तिने उद्ध्वस्त करून टाकले. तसंच रायगड किल्ल्याच्या जसा इंग्रजांचा हात आहे, 1818 तोफांचा मारा करून पोटल्याच्या डोंगरावरनं रायगड किल्ला जळाला. माझं तर मत आहे की ते इंग्रजांच्या पेक्षा त्याच्यामध्ये त्या बाजीराव पेशव्याचाच जास्त हात आहे, दुसऱ्या बाजीरावाचा. कारण किल्ला लढवूच शकत नव्हता तो, त्याच्याकडं इंग्रजांचं त्यावेळेला ॲडव्हान्स तोफखाना होता, ॲडव्हान्स सैन्य होतं, ॲडव्हान्स रणनीती होती. आणि असं असताना विनाकारण तो रायगड किल्ला लढवला आणि त्याचं नुकसान सगळ्या त्या वास्तूंना वगैरे झालं आणि काहीच राहिलं नाही. आग लागली आणि सगळंच बालेकिल्ला जो सिंहासन ज्या ठिकाणी होतं ते सगळं जळून गेलं, सगळं काहीच राहिलं नाही, आपल्या हातात मिळालं नाही. करायला नको पाहिजे होतं. तर ते हे सगळं त्या इंग्रजांना लिहून ठेवलं की आमच्या हातात काहीही म्हणजे तिथं जे काय आहे असं लागलं नाही. म्हणजे इमारतीमधले खूप कमी इमारती तिथं उभ्या होत्या, म्हणजे आणि त्या ज्या उभ्या होत्या त्या तोफांच्या माऱ्यात गेल्या आणि त्याच्या अगोदर जे होतं ते दुर्लक्षामुळे, पेशव्यांच्या दुर्लक्षामुळे सगळं नष्ट झालं होतं. ही मुद्दाम सांगायची गोष्ट याच्यासाठी अशी आहे की ज्या वेळेला 1990ला रायगड किल्ला हा जुल्फिकार खानाच्या ताब्यात गेला आणि नंतर मुघलांनी आधी त्याचं नामांतर केलं, औरंगजेबानं इस्लामगड ठेवलं नाव आपल्याला माहीत आहे. आणि त्यावेळेला तो शिवसिंग नावाचा किल्लेदार नेमला औरंगजेबनं, खूप वर्ष त्यानं किल्लेदारी केली त्या किल्ल्याची. पण त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या राजधानीला वापर म्हणून तो किल्ला बांधला होता आणि एवढ्या मोठ्या इमारती ज्या आहेत सगळ्या त्याचा उपयोग नव्हता. कारण रायगडवर खूप मोठं बांधकाम आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांमध्ये एक पन्हागड सोडला, कारण पन्हा खूप वर्ष राहिला, तो पन्हागड सोडला तर सगळ्यात जास्त बांधकाम जे आहे ते शिवाजी महाराजांनी सुद्धा कुठल्या किल्ल्यावर करून घेतलं, ते रायगड किल्ल्यावर करून घेतलेलं होतं. आणि खूप इमारती होत्या आणि जवळजवळ 3-4 हजार लोकांचं तिथं राहू शकतील अशा पद्धतीचं शहर बांधलेलं होतं. पण ज्या वेळेला आपला पाडाव झाला रायगडचा, त्यावेळेला त्या एक किल्लेदार आणि त्याच्याबरोबर जास्तीत जास्त 1000ची शिबंदी असेल आणि ती 1000ची शिबंदी मला वाटतं जी बाजारपेठेच्या इमारती आहेत, ज्याला नगरपेठ म्हटलं जातं, त्या बाजारपेठेच्या इमारतीमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्या बालेकिल्ल्याच्या ज्या मोठ्या इमारती होत्या सगळ्या 2 मजली आणि त्याच्या शेजारची जी कचेऱ्या आहेत त्याच्यामध्येच ती सामावली असावीत सगळीजण. आणि बाकीच्या ज्या विखुरलेल्या इमारती आहेत रायगडवर, म्हणजे जगदीश्वर प्रासादाच्या काळ्या हौदाच्या पासून ते इकडं खाली महाद्वाराच्या पर्यंत जे रायगडवर बांधकाम झाली होती, किंवा हिरकणीच्या बाजूला सुद्धा काही 2-3 वाड्याचे अवशेष आहेत, ते सगळे वाडे दुर्लक्षामुळे जसेच्या तसे पडले असावेत आणि अजूनही त्याचं उत्खनन प्रॉपर झालेलं नाही आहे. मग काही भागाचं झालं आहे. रायगडच्या 50% मला असं वाटतं 50% भागातल्या इमारतींचं उत्खनन अजूनही झालेलं नाही आणि ते झालं पाहिजे. त्याच्यातून खूप नवीन फाइंडिंग्ज, नवीन मतं, नवीन माहिती आपल्याला इतिहासासाठी उपलब्ध होऊ शकते, शिवकाळाच्या इतिहासासाठी उपलब्ध होऊ शकते आणि हे झालं पाहिजे उत्खनन. रायगडच्या तलावांच्या मध्ये काही शाफ्ट्स आहेत, म्हणजे खोदलेले शाफ्ट्स आहेत दगडामध्ये. कृष्णावर्त तलावामध्ये तुम्ही जर गेला तर कृष्णावर्त तलावाच्या वरच्या बाजूला, असं सहजासहजी दिसत नाही, पण वरच्या बाजूला दगडामध्ये खोदलेला असा शाफ्ट आहे, चौकोनी शाफ्ट आहे आणि तो बरोबर बालेकिल्ल्याच्या बाजूनं एक 20 फुटापर्यंत साधारण, मी गेलेलो नाही पण ते ज्या व्यक्तीने सांगितलं की तिथून दिसतंय सुद्धा ते, आता त्यात सध्या पाणी आहे, तर तो 20 फुटापर्यंत तो बालेकिल्ल्याच्या बाजूपर्यंत जात आहे. त्याचं सुद्धा आपण गाळ काढणं, त्याच्यात काय फाइंडिंग्स मिळतात का हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. गंगासागरामध्येच तसा एक शाफ्ट आहे, त्याच्यामध्ये फाइंडिंग्स काय मिळतात का ते बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि रायगड किल्ल्याचं हे जे काय उत्खनन आहे हे खूप मोठ्या प्रमाणात
आज आपल्याकडं आर्किओलॉजीच्या टीम्स आहेत. त्याच्यानंतर डेक्कनची टीम आहे आपल्याकडे, खूप चांगली टीम आहे. डेक्कनची कॉलेज जी आहे, डेक्कन कॉलेज पुण्यातलं, त्याची टीम आहे. शिवप्रेमी व्हॉलेंटियर्स खूप आहेत की जी व्हॉलेंटियर म्हणून मजूर म्हणून सुद्धा काम करतील अशी मंडळी सुद्धा आपल्याकडे आहेत. आणि मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात रायगड किल्ल्याचं उत्खनन अजूनही झालं पाहिजे. अजून खूप फाइंडिंग्स त्याच्यामध्ये मिळतील. ह्याच्या अगोदर जे उत्खनन झालेलं आहे, जे पुरातत्व खात्यानं केलेलं आहे, अशा पुरातत्व खात्यानं केलेल्या उत्खननाचे जे काय अहवाल आहेत किंवा त्यावेळची जी छायाचित्र आहेत, त्याच्यात काय काय मिळालं, त्याची जी मेजरमेंट्स आहेत, कारण पुरातत्व खातं दरवर्षी प्रकाशित करते खरं तर त्यांच्या जनरलमध्ये की काय काय मिळालं, म्हणजे त्यांच्या पुस्तकांमधनी दरवर्षी कुठं उत्खनन झाले आणि तिथं काय काय फाइंडिंग्स मिळालं हे प्रकाशित करते. तसं फक्त रायगड किल्ल्यावरच्या उत्खननामध्ये मिळालेल्या फाइंडिंग्स पुरातत्व खात्यानं प्रकाशित केल्या पाहिजेत. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं, ताम्रपत्र मिळालं असेल तर ताम्रपत्रावर काय नेमकं लिहिलं हे आपण बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये. दुसरा एक विषय आहे तो रायगड किल्ल्यावरच्या शिलालेखांचा. मगाशी मी सांगितलं तसा एक शिलालेख, पुसट झालेले शिलालेख 2-3 रायगड किल्ल्यावर आहेत. एक महाद्वारावर आहे, एक त्या लोहस्तंभ नावाचा स्तंभ आहे, आपल्याला माहिती आहे हत्ती तलावाच्या समोर, त्याच्यावर आहे. दुसरा पुरातत्वच्या ह्याच्यामध्ये एक शिलालेख आहे की तो जो तो मोरपंतांचा वाडा म्हटलं जातं कृष्यावर्ताचे, त्याच्या ज्या खाली 2 समाधी आहेत त्या ठिकाणी तो मिळालेला होता, तो पुरातत्वमध्ये आणठवला. नेमकं त्याच्यावर काय लिहिलं, पुसट झाला आहे पण त्याच्यावर काय लिहिलं हे आधुनिक शास्त्रानं आपण शोधून काढलं पाहिजे असं मला वाटतं. की आता आपण ज्यावेळेला डॉक्युमेंटरीज बघतो वेगवेगळ्या पद्धतीनं, बाहेरच्या टाईमलाईनच्या डॉक्युमेंटरीज असतील किंवा क्युरियासिटीच्या डॉक्युमेंटरीज असतील, की ज्या पद्धतीनं जरी काय त्या दगडावर जरी लिहिलेलं, फक्त ते शिलालेख आहे आणि ते खूप पुसट झाला आहे, वाचनीय नाही, तर त्याच्यावर तो स्कॅनिंग करून ते समजतं की ते स्ट्रोक ते आत गेल्यामुळं त्याचे अक्षर कसले आहेत, ते कुठले आहेत ते. तशा पद्धतीनं रायगडवरचं ते महत्त्वाचं. खरं तर राजगडवर सुद्धा एक मोठा शिलालेख आहे. आपण इतिहासाची कामं करताना अशी नुसती वरवरची कामं न करता, इतिहास ज्यांना डीपमध्ये इंटरेस्ट आहे त्या सगळ्या त्यातल्या काही लोकांनी राजगडवर थोडंसं विषयांतर आहे पण राजगड किल्ल्यावर पाली दरवाजाकडनं चढल्यानंतर वर आल्यानंतर दगडाच्या ह्याच्या भिंतीवरच एक शिलालेख, मोठा शिलालेख कोरलेला आहे. तिचे अक्षर पुसट झालेले आहेत पण ते वाचायचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीचं काही आधुनिक साधनं उपलब्ध करून सरकारचं खरं तर काम आहे, सरकार सांस्कृतिक खात्याचं काम आहे, पण ते त्या असं कोलॅबरेशन करून किंवा डेक्कन इन्स्टिट्यूट असेल किंवा आता इतिहासाच्या विषयी अनेक अध्यासनं निघालेले आहेत अनेक विद्यापीठांमध्ये, या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मला असं वाटतं की त्या शिलालेखांचं वाचन केलं पाहिजे की ज्याच्यामुळे नवीन प्रकाश पडू शकतो इतिहासावर, खूप मोठा प्रकाश. कारण ही राजगड असतील, रायगड असतील, ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या लेखनाची मोठी साधनं आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर रायगड किल्ल्यावर ते जर शिलालेख मिळाला नसता आपल्याला हिरोजी इंदुलकराचा, म्हणजे दोन्ही शिलालेख, तो जगदीश्वराच्या प्रासादावर भिंतीला कोरलेला आणि पायरीवर कोरलेला, सेवेची थाई तत्पर हिरोजी इंदुलकर म्हणून इंदुलकर लिहिलेला. तर रायगड कुणी बांधला याच्याविषयी परत वादावादी हे झालं असतं की त्याच्याविषयी शंका कुशंका लोकांनी घेतल्या असत्या. आणि जसं प्रतापगडचं झालं की प्रतापगड किल्ला बांधला अर्जुजी यादवानं, पण आत्तापर्यंतच्या सगळ्या पुस्तकांमधनं आम्ही प्रतापगडवर सुद्धा काम केलं आहे, प्रतापगडची जीवनगाथा नावाचं पुस्तक लिहिलं मी. आणि ज्यावेळेला मी त्याचं स्थापत्य कुणी केलं, त्याचं बांधकामाचा सुभा कोणाकडे होता, हवालदार की त्याची कोणाकडे होती, कुणी बांधला, ह्याचा अभ्यास करायला लागलो. त्यावेळेला यादव दप्तरामध्ये अगदी स्पष्ट नोंदी अशा मिळाल्या की आर्जोजी यादव यानं शिवाजी महाराजांचा प्रतापगडचा किल्ला बांधला. पण अजूनपर्यंत प्रतापगडच्या काही गाईड्स असतील, प्रतापगडच्यावर पुस्तक लिहिणारे असतील, प्रतापगडवर व्याख्यान देणारे असतील, अजूनपर्यंत मोरोपंत पिंगळेंनी प्रतापगडचं बांधकाम केलं असं सांगितलं जातं. तसंच जर रायगडवरचे हे शिलालेख मिळाले नसते दोन्ही, तर ह्या दोन्ही शिलालेखांचं जर स्पष्ट शिलालेख मिळाले नसते आणि त्याच्या हिरोजी इंदुलकराचं नाव मिळालं नसतं, तर परत कुठल्या तरी एका ज्यानं कामच केलेलं नाही अशा व्यक्तीकडं
त्याचं श्रेय दिलं गेलं असतं. कारण रायगडसारख्या मोठ्या शहराचं बांधकाम खूप कमी कालावधीमध्ये, म्हणजे तर ते रेकॉर्ड पिरियडमधलं काम आहे असं म्हटलं तर चालेल. हे हिरोजी इंदलकरासारख्या स्थापतीनं केलेलं होतं शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं. ही साधी गोष्ट नाही, याच्यावर खरं तर काम व्हायला पाहिजे की कशा पद्धतीनं काम झालं. मग दगड कुठनं आणला, एवढ्या प्रचंड विटा लागलेल्या आहेत रायगड किल्ल्यावर. विटांची बांधकामं तर इतके आहेत. खरं तर काही लोक सांगतात की विटांची बांधकाम ही पेशवाईच्या काळात झाली. याचा काही संबंध नाही, अर्थार्थी संबंध नाही आहे. कारण जिथं रायगडचं म्हणजे रायगडची जी घरटाणं आहे जी पेशव्यांच्या अगोदरपासून पडलेली आहेत, म्हणजे पेशव्यांच्या किल्ला ताब्यात जायच्या त्याच्यात सुद्धा विटांच्या फाइंडिंग्ज आहेत सगळे, म्हणजे विटांच्या भिंती मिळतात. त्यामुळे तो काय त्याला अर्थ नाही आहे तसा. एवढ्या मोठ्या प्रमाणात विटा लागलेत, त्या विटा कुठं तयार झाल्या असतील? कारण गडावर नाही, गडाच्या पायथ्याला कुठं तयार झाले असतील? कुठं कुंभारवाडे होते? कुठल्या कुंभारांनी त्या विटा तयार केल्या? एवढ्या मोठ्या प्रमाणात लाकूड लागलं होतं, ते लाकूड कुठनं आलेलं होतं? एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं लोखंडाच्या गोष्टी लागलेल्या होत्या, त्या कुठनं आलेल्या होत्या? अशा अनेक गोष्टीची आपल्याला अभ्यास अजून करता येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना रायगड किल्ल्याच्या उत्खननामध्ये मिळालेल्या फाइंडिंग्सचा आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणजे लाकडाचं सुद्धा आपण आज केमिकल अनालिसिस करू शकतो, दगडाचं करू शकतो, विटाचं करू शकतो. तिथं चुना लागलेला होता, चुन्याचं मी सांगेन आपल्याला नंतर. रायगड किल्ल्यावरच्या हे सगळं झाल्यानंतर खाली रायगड वाडीत आल्यानंतर सांगेन की कुठनं या सगळ्या गोष्टी आल्या होत्या, ह्याचा सुद्धा आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी या उत्खननातनं मिळणार आहेत. आणि ह्या सगळ्या उत्खननातनं मिळालेल्या गोष्टींचं एक चांगलं संग्रहालय हे रायगड किल्ल्यावर शक्य नाही आहे. मला असं वाटतं की पुरातत्वाच्या अडचणी, पण रायगड किल्ल्याच्या पायथ्याला एक चांगलं संग्रहालय, कारण विजापूरला तुम्ही जावा, हम्पीला जावा, त्या ठिकाणी मिळालेल्या फाइंडिंग्स म्हणजे उत्खननातून मिळालेल्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचं संग्रहालय तिथं मांडलेलं आहे. संग्रहालयामध्ये त्या मांडलेल्या आहेत. आणि रायगडसारख्या ठिकाणी बाकीचं शिवसृष्ट्या करतो, हे करतो, खूप मोठ्या मोठ्या आपण घोषणा करतो, पण एक साधं सुंदर डिसेंट संग्रहालय पुरातत्व खात्यानं का निर्माण करू नये हा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो. कारण ताजमहाल असेल किंवा लाल किल्ला असेल किंवा केंद्रीय पुरातत्व खात्याकडे जी मॉन्युमेंट्स आहेत आता, दक्षिणेकडची, उत्तरेकडची, अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी उत्खननात मिळालेल्या वस्तूंचं हे केलेलं आहे, काय संग्रहालय केलेले आहेत. आपण का नाही करू शकत? हे करायला पाहिजे आपण. ह्याच्यातून इतिहासाचे खूप नवीन पैलू आपल्याला उजेडात येतील असं मला वाटतं. आणि बाकीचं ह्या उत्खननाबद्दल जो पुरातत्व खात्यानं पुढाकार घ्यावा. काही लोकांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी पब्लिक डोमेनमध्ये आणली पाहिजे. माझ्याकडं शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हायचा एक फोटो मला मिळाला. आमच्या कोल्हापूरमधले नवरंग प्रिंटिंग प्रेसचे सरनोबत साहेब आहेत. तर ज्यावेळेला मी समाधीचं काम करत होतो शिवाजी महाराजांच्या समाधीचं म्हणजे समाधीच्यावर अभ्यास करत होतो, शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध पुस्तक लिहिण्यासाठी, त्यावेळेला मी सहज त्यांच्याकडे गप्पा मारला गेलो होतो. तर त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे एक अष्टकोनी जुनं छायाचित्र आहे. म्हणतो कशात आहे, कुठं आहे? तर त्यांनी सांगितलं की ते एक मासिक आहे, मनोरंजन नावाचं मासिक निघायचं, आणि त्याच्यामध्ये तिथं त्यांनी ते दिलं शिवाजी महाराजांची समाधी, पण ती आत्तासारखी नाही. ते बघितलं, मला मिळाल्यानंतर मी ते लगेच पुस्तकामध्ये तर प्रकाशित केलंच, पब्लिक डोमेनमध्ये आपण लगेच आणलं की अरे एक मोठी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धाराच्या अगोदरचं छायाचित्र. आता 4-5 छायाचित्र उपलब्ध झालेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये, आणि ती अशी छायाचित्र आपण उपलब्ध केली पाहिजेत असं मला वाटतं. रायगडवरचं उत्खनन आहे, तसंच रायगडवर तर 13 तलाव आहेत आपल्याला माहीत आहे. गंगासागर, हत्ती तलाव आणि कोळीममधला असे 2-3 तलाव जे आहेत. आणि आता परवा 12 टाक्यातला गाळ काढला, त्यावेळेला काही वस्तू मिळाल्या आपल्याला 12 टाक्यातला गाळ काढला त्यावेळी. तर अशा या एक मिनिट, आवाज येतो का आपल्याला जरा?
आता जरा व्यवस्थित येईल आवाजाने. तर आवाज येतो ना आपल्याला सर? सुजित शिंदे सर आवाज येतो ना व्यवस्थित? फक्त कॉमेंट करा फक्त. तर असा ह्या 2 तलावातले गाळ काढलेत आपण, खूप वेळा काढलेत मी तर. हां ठीक आहे ओके, धन्यवाद. गंगासागरामधला गाळ काढला आणि तुम्हाला सांगतो गंगासागरामधला गाळ काढला एकदा, आणि त्याला मी स्वतः गेलो होतो. रायगड शिवराज्याभिषेक समितीचं काम करत असल्यामुळे अगोदर जावं लागायचं. तर त्यावेळेला ते उन्हाळा झालं होतं आणि गंगासागर पूर्ण आटलेला होता आणि त्यामधलं गाळ काढायचं काम चालू होतं त्यावेळेला. आणि तो गाळ काढून मजूर गंगासागरच्या भिंतीच्या या बाजूला टाकायचे, म्हणजे जिकडं भिंत आहे त्या बाजूला भिंतीवरून ते तिकडं टाकायचे क्वारीमधनं उचलून. तर त्या ठिकाणी आम्ही सहज बघितलं तर त्याच्यामध्ये चिलकताचे काही अवशेष मिळालेले आहेत. म्हणजे ही घटना कधीची आहे? 7 वर्षापूर्वीची घटना. 6-7 वर्ष झाली, जास्त नाही वर्ष झाली त्याला. 6-7-8 वर्ष झाली असतील. त्याची तारीख नेमकी मी लिहून ठेवली, आता मी नाही काढली. तर तिथं चिलकताचे काही अवशेष, म्हणजे त्या गाळामधनं चिलकताचे अवशेष ते आता कदाचित शिवकालीन असतील, पेशव्याकालीन असतील, कधी माहीत नाहीत, पण त्या गंगासागरातल्या गाळामधनं मिळालेले होते. आणि म्हणजे अजून गंगासागरातला गाळ तर खूप वेळा काढला, कारण अशी वंदत होती की रायगड किल्ल्याचं सिंहासन जे आहे आपलं ते ह्याला ठेवलेलं आहे, गंगासागरात ठेवलं आहे असं म्हणलं जायचं. त्यामुळं गंगासागरातला गाळ उपसायचं काम अनेक वेळा झालं. हे हाती तलावात तर काय आपल्याला अजून तो ओरलेलाच आहे, त्याच्यावर काम चाललं आहे, ते होईल पूर्ण, त्याच्याविषयी बोलू आपण नंतर. पण कोळीम तलावातला प्रॉपर गाळ काढले गेलेला नाही आहे. बाजारपेठेच्या मागं असणारा जो तलाव आहे, जो पूर्ण ओव्हरला आहे, त्याच्यामध्ये आता काहीच नाही, त्याच्यामध्ये प्रचंड गाळ आहे. तो गाळ काढणं हा विषय नाही आहे. तर गाळ म्हणजे इतिहासाची साधन आहे, कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी शिवकाळाच्या नंतरच्या त्या गाळामध्ये रुतून बसल्या असतील, त्या गाळामध्ये सामावलेल्या असतील असं मला वाटतं. कारण गंगासागराच्या काळामध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा गाळ काढला त्यावेळेला तोफगोळे हे ते अनेक गोष्टी मिळालेत. त्याची हे आहेत, म्हणजे त्याचे फाइंडिंग्स आहेत की काय काय मिळालं तलावांच्या. असे 13 तलावांचे गाळ आहेत आणि ते कुठल्याही खाजगी संस्थांनी, संवर्धन करणाऱ्या संस्थांनी न काढता, कारण त्याच्यामध्ये त्याला ऑथेंटिसिटी येत नाही आणि ते राष्ट्रीय संपत्ती आहे. हे खरं तर पुरातत्व खात्यानं किंवा रायगड प्राधिकरणानं करायचं काम आहे. आणि रायगड प्राधिकरणाचे काम आता खूप जोमानं चाललं आहे. संभाजीराजे त्याच्यात लक्ष घालायला लागलेत. पुरातत्व खात्यानं खरं तर त्याला लवकरात लवकर परमिशन्स दिल्या पाहिजेत आणि ते जे गाळ आहेत ते काढले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये अनेक वस्तू आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्यातनं नव्यानं काही शिलालेखसुद्धा आपल्याला मिळू शकतात. त्याच्यातनं नव्यानं इतिहासावर प्रकाश पडू शकतो आपल्या. हे गाळ तलावातले काढले पाहिजेत. टाकी आहेत रायगड किल्ल्यावरची ती काढली पाहिजेत. आणि अनेक वास्तू अजून उत्खननाशिवाय राहिलेल्या आहेत. म्हणजे बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला पाठीमागं उत्खनन न झालेल्या कितीतरी वास्तू आहेत की ज्याच्यावर नुसतं झाडी उघडलेली आहे आणि ती जसे तसं आहे. त्याचं उत्खनन झालं पाहिजे. दुसरं, जिथं शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या समाधीच्या बरोबर पुढं काळा हौदाकडे जाताना दोन्ही बाजूला खूप घरटाणांचे अवशेष आहेत. त्या अवशेषांचं उत्खनन अजून झालेलं नाही. ते उत्खनन होणं रायगडचं गरजेचं आहे. मग हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला आज आपल्याला जो रायगड दिसतो त्याच्यापेक्षा वेगळा रायगड आपण बघू शकतो. कारण जे शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर त्यावेळेला जे शहर वसवलेलं म्हणतात ते शहर कसं होतं, त्याचं प्लॅन काय होता, त्याचे रस्ते कसे होते आणि त्याच्या इमारती कशा होत्या हे उत्खननातनं आपण सांगू शकतो. आणि तोपर्यंत रायगड किल्ल्यावर जे संवर्धनाचं काम आपण करणार आहोत त्या संवर्धनाच्या कामासाठी थोडंसं संयम पाळला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे संवर्धन म्हणजे नेमकं आपण काय करणार आहोत. खरं तर संवर्धनावर मी येतो पहिल्यांदा, पण संवर्धन करताना थोडंसं संयम पाळला पाहिजे असं मला वाटतं. कारण त्याचा संवर्धनासाठी केलेल्या कामाचा इम्पॅक्ट रायगडच्या उत्खननाच्या विषयावर पडतो किंवा रायगडच्या ह्याच्यावर पडतो. ते म्हणजे त्याच्यावर तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की शिवाजी महाराजांच्या दरबार जो आहे त्याच्या समोर एक रॅम्प केला बघा दगडी.
तो रॅम्प करताना त्यामुळं त्याचं एकतर त्याचं सौंदर्य गेलं, त्याचं काय ॲस्थेटिक असतं ते गेलं. त्याच्या बाजूच्या भिंती बांधून घेतलेल्या आहेत दगडामध्ये ज्या पडत होत्या. खरं तर त्याचं पॉन्टिंग करून त्याचं प्रॉपर संवर्धन करायला पाहिजे होतं. ते न करता त्याच्यामधल्या काही म्हणजे ते नुसतं कंपाऊंड वॉल बांधल्यासारखं ते पुरातत्व खात्यानं काम केलं. दुसरं एक तुम्हाला सांगतो की रोपवेपासून मेना दरवाजापर्यंत येण्यासाठी म्हणून केवढ्या पायऱ्या आपण बांधायच्या, किती बाहेरनं दगड आणायचा आणि त्या बांधायच्या पायऱ्या. खरं तर आज रायगड संवर्धन म्हणजे रायगड प्राधिकरणानं जे रस्ता ओपन केला ना तो प्रॉपर केला आहे. म्हणजे तो बरोबर तिथं नवीन बांधकाम नाही आहे, जुनाच मार्ग जिथं शक्य आहे तिथं तो जसाच्या तसा ठेवला आहे. आणि जिथं पायऱ्या करणं किंवा चिखल होतं किंवा माती होते तिथं फक्त त्यांनी दगडाचे जुन्या काळासारखे पाथवे तयार केले, दगडी पाथवे. पण त्याच्या अगोदर जे पुरातत्वानं काम केलं त्यांनी त्या रोपेच्या स्टेशनपासून मेना दरवाजापर्यंत पायऱ्याच बांधून काढल्या, ज्या इतिहासामध्ये कधीच नव्हत्या. आणि अशी कामं खरं तर कुठल्या किल्ल्यावर किंवा ह्याच्यावर केलेत असं मला वाटत नाही. कारण आपण फिरतोय, आपलं बघतोय आणि बाहेरचे सुद्धा काही आपण व्हिडिओज बघतो परदेशातले. पण अशी कामं करणं म्हणजे रायगडच्या एक प्रकारे इतिहासाचं हनन करणं आहे. असं ते करू नये पुरातत्व खात्यानं. अनेक अशा रायगडच्या संवर्धनामधल्या चुका दाखवता येतील, त्याच्यावर आपण बोलू परत नंतर. पण रायगडचं उत्खननाचा जो विषय आहे तो फक्त रायगड किल्ल्यापुरता न ठेवता त्याच्यामध्ये दुसरा एक विषय घेतला पाहिजे असं मला वाटतं की रायगडच्या पायथ्याला रायगडवाडी आणि पाचाड अशी दोन मोठी गावं रायगडच्या पायथ्याला आहेत, म्हणजे होती शिवकाळामध्ये. आणि रायगडवाडीमध्येच जो फड म्हटला जातो त्या फडावरच, म्हणजे फड नावाचं ठिकाण आहे. फड म्हणजे जिथं कारकुनी पेशा कारकून बसले जायचे त्याला फड म्हणतात, जिथनं कारभार चालला जायचा. त्या फड नावाचं अजून ठिकाण आहे रायगडवाडीमध्ये. आणि तिथं कोटसुद्धा आहे एक, म्हणजे जसा किल्ल्यावर तटबंदी आहे तसं रायगडवाडीमध्ये रायगडचं फोर्टिफिकेशनचे 5 बुरुज आहेत. आपण गेल्यानंतर बघा, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. त्या बुरुजांचं व्यवस्थित संवर्धन आणि उत्खनन झालं पाहिजे. त्या ठिकाणी रायगडवाडीमध्ये काही चौतरे आहेत, त्यांचं प्रॉपर उत्खनन झालेलं नाही आहे, ते उत्खनन झालं पाहिजे. अनेक नव्यानं गोष्टी आपल्याला त्याच्यातून मिळून येतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की ज्याच्यातून जास्त आपल्याला फाइंडिंग्स मिळू शकतात उत्खननाचे, रायगडवाडीमध्ये केलेल्या उत्खननाचे, आणि ते म्हणजे त्या रायगडवाडीमध्ये जिथं ती तथाकथित गोदावरीची समाधी, म्हणजे मी तथाकथित म्हणतो म्हणजे त्याला काही पुरावेच नाही आहेत, ती समाधी शिवकाळातल्या कुठल्या तर व्यक्तीची आहे, पण ते विनाकारण ती गोदावरीची समाधी असं म्हटलं जातं. एक वेगळा विषय होईल की रायगडावर जे वाद उत्पन्न केले गेलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, त्याच्यावर एक वेगळाच आपला एक विषय होऊ शकतो. तर त्या समाधीच्या बाजूला शिवकाळातली एक भली मोठी म्हणजे खूप मोठी विहीर त्या ठिकाणी आहे. आणि त्या विहिरीचं त्या विहिरीमध्ये रायगडवाडीतली लोक किंवा हे म्हणजे जनावरं मेली की वगैरे टाकतात. अजून तिच्यावर झाडी वगैरे उगवले, त्या विहिरीमध्ये झाडी वगैरे उगवलेली आहे. आणि त्या विहिरीचं जर प्रॉपर आपण उत्खनन केलं, कारण ती महत्त्वाच्या ह्याच्यातली आहे, त्याच्यामध्ये गाळानं भरलेली आहे, जवळजवळ ती निम्मी तरी खूप खोल आहे आणि भरलेली आहे ती गाळानं. ती जर प्रॉपर उत्खनन केली, त्यातला गाळ सायंटिफिकरित्या जर आपण काढला, त्याचं चाळणी लावून म्हणजे जसं पुरातत्व उत्खनन करतं तशा पद्धतीनं केलं, तर अनेक नव्या गोष्टी रायगडच्या संदर्भातल्या त्या ठिकाणी सुद्धा उजेडात येऊ शकतात. म्हणजे रायगड किल्ल्यावर जशी उत्खननाची गरज आहे तसं रायगडच्या पायथ्याला सुद्धा उत्खनन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते रायगडवाडीमध्ये आणि पाचाडमध्ये, पाचाड म्हणजे पाचाड नाक्याला नाही, खरं तर तो सगळा भागच आहे, तो आता खूप विकसित व्हायला लागला आहे. भूमिपुत्रांच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट आहे, पण इतिहासाच्या दृष्टीनं त्या सगळ्या भागामध्ये मोठी मोठी टोलेजंग बांधकामं होणं आणि उत्खनन होणं हे खरं तर माझ्यासारख्या अभ्यासकाला ते जरासं अनुचित वाटतं. म्हणजे मला पटत नाही की अशा म्हणजे तो इतिहासाचा एक भाग आहे की पाचाडमध्ये खूप मोठे वाडे होते. आज आपल्याला फक्त जिजाऊंचा राजवाडा जो आहे पाचाडचा कोट तेवढाच आपल्याला माहीत आहे,
पण तिथं अष्टप्रधानांचे सुद्धा वाडे होते, ते कुठं होते आपण अजून शोधलेलं नाही आहे. तिथं पागा होती पाचाडमध्ये, त्याचे उल्लेख आहेत. ती आपण आता म्हणतो ते म्हसमाळ नावाचं ठिकाण आहे, त्या भागात होती असं म्हणतो. त्या ठिकाणी ते उत्खनन झालं पाहिजे. इकडं हिरकणीवाडीच्या बाजूला, पोटल्याच्या डोंगराच्या बाजूला काही ऐतिहासिक अवशेष समाध्या वगैरे आहेत, त्या ठिकाणी उत्खनन झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं सांगतं की रायगडच्या कंबरेवर, म्हणजे जिथनं आपण कंबर म्हणजे पूर्ण वरसुद्धा नाही आणि खालीसुद्धा नाही, म्हणजे रायगडवाडीतसुद्धा नाही आणि वरसुद्धा नाही, अशा ठिकाणी सुद्धा रायगड किल्ल्यावर फोर्टिफिकेशन आहे. म्हणजे आम्ही वाघ दरवाजाकडनं एकदा जात होतो, एकदा चढलो वाघ दरवाजा, एकदा फसलो, परत खाली आलो, आणि एकदा जात होतो तर त्या वाघ दरवाजाच्या वाटेवर सुद्धा मधल्या ठिकाणी बुरुज बांधलेले आहे. म्हणजे किती फोर्टिफिकेशन होतं. फक्त त्याचं अजून तिथल्या गोष्टींचं उत्खनन, आणि ते आणतच आहेत. मला वाटतं की शिवकाळाच्या नंतर त्याच्याकडं कुणी लक्ष दिलं असावं असं मला वाटत नाही. त्या ठिकाणी सुद्धा उत्खनन होऊन आपल्याला काही गोष्टी फाइंडिंग मिळू शकतात. तिथं संवर्धन झालं पाहिजे, त्याच्या फाइंडिंग्स मिळू शकतात. या सगळ्या गोष्टी आपण रायगडच्या बाबतीत करायला पाहिजेत. म्हणजे रायगडवाडी, पाचाड आणि खाली कोंजरपर्यंत, म्हणजे ती सावंतांची चौकी वगैरे जी आहे ना, तिथंपर्यंत सगळीकडं उत्खनन करणं आणि शास्त्रीय उत्खनन करून त्याचे रिपोर्ट्स तयार करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. अजूनपर्यंत त्या विषयाकडं आपण गांभीर्यानं बघितलेलं नाही, ते आपण बघूया. उत्खननाबाबतीत जेवढं आत्ता माझ्या स्मृतीत आहे तेवढं मी आपल्याला सांगितलं. खरं तर ह्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं मी लिहू शकेन, कारण बोलणं जरासं अवघड पडतं, लिहिणं माझ्यासाठी सोपं पडतं. उत्खननावर रायगडचं उत्खनन नावाचा एक सुंदर लेख होऊ शकतो. पुरातत्व खात्याकडनं काही माहिती गोळा करणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आता रायगडच्या संवर्धनाच्या थोडक्यात विषयाकडे वळतो की रायगडच्या किल्ल्याचं संवर्धन व्हावं. संवर्धन व्हावं म्हणजे मग तो रिबिल्ट व्हावा का नुसतं संवर्धन व्हावं, अशा अनेक मतमतांतर या बाबतीत आहेत. खरं तर म्हणजे आत्ता जे काम चाललेलं आहे रायगड किल्ल्यावर संवर्धनाचं, त्याच्यामध्ये सुद्धा पायऱ्या बांधकाम पूर्ण झालं. त्याच्यामध्ये त्यांनी बाजूचं संरक्षण भिंती काही ठिकाणी बांधलेल्या आहेत. म्हणजे आपण इतिहासाच्या वास्तूंकडे बघताना खूप थोडासा वेळ लागला तर चालेल, पण खूप काटेकोरपणे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. की बाहेरून एखाद्या ऐतिहासिक वास्तूवर आपण किती मटेरियल आणून टाकायचं, म्हणजे दगड, चुना, जरी चुन्यात बांधकाम होत असलं, दगड, चुना, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि रायगड हा त्याच्या संबंधित संभाजीराजांच्या कानावर तर या गोष्टी घातलेल्या आहेत, त्यांनी त्याची चांगली दखल घेतली. रायगड हा दुर्गमतेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की रायगड हे शिवाजी महाराजांचं राजधानीचं शहर असलं तरी ते पहिल्यांदा लष्करी स्ट्रॉंग होल्ड होता तो. आणि म्हणून शिवाजी महाराजांना शक्य असताना शिवाजी महाराजांनी रायगड चढताना उतरताना दुर्गमता त्याची जपलेली होती. म्हणजे ती इतकी जपलेली होती की एकच माणूस त्या चित दरवाजातून वर महाद्वारापर्यंत जाईल अशा पद्धतीची ती दुर्गमता होती. आणि दुसरा एक रस्ता त्यांनी केला होता तो नाणे दरवाजातून पुढे जाणारा रस्ता, पण खूप दुर्गमता त्यांनी जपली होती. ते एक प्रकारचं वॉर म्हणजे युद्ध करण्यासाठी म्हणून वॉर मशीन म्हटलं तर चालेल, अशा पद्धतीचं ते वॉर मशीन त्यांनी केलं होतं. आणि त्याचा अनुभव आपल्याला आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला मिळावा ह्याच्यासाठी पायऱ्या करताना सुद्धा त्याचं स्पेसिफिकेशन कसं ठेवावं, हे मुद्दाम म्हणून किल्ल्याच्या पायऱ्या आपण करतो. शिवकाळामध्ये पायऱ्या करताना ते एकसारख्या करणं शक्य असताना सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा अनइव्हनपणा ठेवला जायचा किंवा त्याची उंची जास्त ठेवली जायची, कारण हे चढाई करताना शत्रूला अवघड जावं ह्याचे सगळे त्याच्यामध्ये भाग होते. संवर्धन करताना या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत असं मला वाटतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघितली पाहिजे की आत्ता पुरातत्व खात्याचे नियम असे आहेत की काहीच बांधायचं नाही आपण नव्यानं, का तर त्याचे फोटोग्राफ्स नाहीत, स्केचेस नाहीत. खरं तर हा चांगला नियम आहे, पण रायगड किल्ल्यावरच्या अनेक इमारतींची जोथी आणि त्याच्यावरच्या भिंतींचे अवशेष आपल्याकडे शिल्लक आहेत.
आणि आत्ताच्या आधुनिक शास्त्राप्रमाणे आधुनिक आर्किटेक्टचे जे शास्त्र आहे किंवा आपण बघतो की आत्ताच आमचे काही मित्र प्रवीण भोसलेनी कालच पद्मदुर्ग जो आहे त्याचं एक ॲनिमेशन तयार केलं त्याने की कसा पद्मदुर्ग होता, म्हणजे आधुनिक येणं ते आपण बघू शकतो. तर तशा पद्धतीनं 1-2 इमारतींचं बांधकाम गडाच्या पायथ्याच्या म्हणजे रायगडवाडीच्या गडावरचं शक्य नाही, पण रायगडवाडीच्या आपण म्हणजे तिचं संवर्धन करून रिबिल्ड केल्या पाहिजेत असं मला वाटतं. की किल्ल्यावरच्या इमारती कशा होत्या हे आपण आता नुसतं डोळ्यानं बघून ते समजत नाही, तर तसं ते केलं पाहिजे संवर्धन करताना. आणि किल्ल्यांचे जे तलाव आहेत त्या सगळ्या तलावांमध्ये पाणी आज राहत नाही. फक्त कोळीम तलाव, काळाहूद आणि गंगासागर ह्या 3 तलावांनी पाण्याचा साठा होतो. पण बाकीचे जे तलाव आहेत, जे लहान मोठे तलाव आहेत, हे सगळे ओव्हरलेले आहेत, त्याला लिकेजेस आहेत. तर ते तातडीनं त्याचं काम करावं आणि त्याच्यामध्ये पाणी साठवलं गेलं पाहिजे. त्याच्या भिंती स्ट्रॉंग केल्या पाहिजेत. आणि हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत नवीन बांधकामाला किल्ल्यावर बंदी घातली पाहिजे. मग किती आपण नवीन बांधकामं करायची, संवर्धन करतोय मग आपण किती फुटपाथ करायचे, नुसत्या पायऱ्याच करायच्या का, मग दरवाजेच बसवायचे का किल्ल्यांचे सगळीकडं, लाकडी दरवाजे. म्हणजे इमारती पडलेत आणि दरवाजे चांगले असं हे चांगलं नाही दिसत. म्हणजे आणि त्याचा परत ते दरवाजे पडणार, मग परत त्याच्यावर पैसे खर्च करणार. त्याच्यापेक्षा प्रॉपर उत्खननामध्ये पैसे खर्च करणं आणि वास्तूंचं उत्खनन करणं आणि ज्या वास्तू उत्खननित झालेल्या आहेत त्याचं स्ट्रेंथनिंग करणं, म्हणजे मजबूतीकरण करणं, त्या भिंतींचं मजबूतीकरण करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. ते पहिल्यांदा झालं पाहिजे. आणि खरं तर या विषयावर मला वाटतं आता मी 1 तासभर तरी झाला असेल बोलून. त्यामुळं परत बोलू आपण परत नंतर कधी. तर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं मी देऊ शकेन आपण जर कॉमेंट्स केल्या तर या विषयावर. एवढं बोलतो आणि थांबतो. परत सिंधुजन अकॅडमी जी आहे आपली, तर खूप चांगला उपक्रम त्यांनी घेतला आहे. आणि रायगड संवर्धनाच्या बाबतीत, रायगडच्या उत्खननाच्या बाबतीत मला बोलायला त्यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपले काय प्रश्न असतील तर 2-3 मी बघतो. आता वर जरा स्क्रोल करून बघतो काय मिळतात काय. आता प्रश्न काय कोणाचे, राजेंद्र दह्यांचा आहे की जल व्यवस्थापनावर एक व्याख्यान द्यावे. बघू पुढं कधी तर आपण त्याच्यावर देऊ. जगजीवन काळे साहेबांचं आहे काय तर वादग्रस्त विषय कशाला आपण घेऊ, आपण चांगल्या पद्धतीने काम करूया. काळेसाहेब असं सगळे अनुभव येत असतात आपल्याला, आपण त्याच्यावर काही जास्त आता हा महत्त्वाचा विषय आहे. जगजीवन काळे साहेबांनी विचारला की रायगड उत्खनन योग्य पद्धतीने झालं पाहिजे त्यासाठी काय करता येईल. खरं तर डेक्कन कॉलेजसारखी एक नामवंत संस्था आपल्याकडे आहे. भारतीय पुरातत्व खातं जे आहे, राज्य पुरातत्व मी म्हणत नाही, एस आहे, भारतीय पुरातत्व खात्याच्याकडं खूप चांगले तज्ज्ञ आणि खूप चांगलं मनुष्यबळ उपलब्ध आहे उत्खननासाठी. आणि ह्या सगळ्यांची सांगड घालून मला तर वाटतं की 6 महिने, पूर्ण 6 महिने म्हणजे ऑगस्ट नंतरचे जे दिवस मिळतात, ऑगस्ट सप्टेंबर नंतरचे 1 वर्ष सरकारनं, रायगड प्राधिकरणानं पूर्ण रायगड उत्खनन, दुसरं काहीच नाही, म्हणजे मोठ्या टीम करून, कारण त्यांच्याकडे इंजिनियर्स आहेत, तज्ज्ञ आहेत आणि आपण बाहेरचे तज्ज्ञसुद्धा मागवू शकतो. अशा सगळ्या मोठ्या टीम करून ही उत्खननं जर केली तर रायगडचं एका वर्षामध्येच आपण रूप पालटू शकतो असं मला वाटतं. आणि योग्य उत्खनन पद्धतीने करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळ तर आहेच, मी सांगितलं डेक्कनमध्ये आहे, पुरातत्व खात्याकडे आहे.
इच्छाशक्तीचा अभाव आहे रायगडच्या उत्खननाच्या बाबतीत. कारण आपण नको त्या गोष्टी करण्यामध्ये खूप पटाईत आहोत आणि इच्छाशक्ती जी करायला पाहिजे, ज्याच्यातून इतिहासाची फाइंडिंग्स मिळतील, जे खरं करायला पाहिजे इतिहासामध्ये, त्या बाबतीत आपण जरासं मागावत. पुढं कधी तर ते होईल आणि मला वाटतं आता थांबलेलं बरं. सर प्रवेशद्वार गज सोडून बदल सांगता, गज सोडून काही प्रश्न आहेत. आता ते काय कुत्र्याबद्दलचं तर काय आपण लिहिलेलंच आहे, त्याच्याविषयी काय पुरावे नाही आहेत. प्रवेशद्वार गज सोडून बद्दल काय, मला गज सोडून हा शब्द काय प्रकाश सालमेंचा समजला नाही. पण मला फोन करावे. व्यालबद्दल असेल ते. व्याल म्हणजे ती काल्पनिक प्राणी आहे तो आणि व्याल नाहीच आहे तो. खरं तर त्याला शरभ म्हटलं जातंच, खूप लोक शरभ म्हणतात. तो शरभ आहे, ताकदवर प्राणी तो. अनेक किल्ल्यांवरनी आहे, म्हणजे इथंच नाही तो परदेशातल्या ठिकाणी सुद्धा कोरलेला असतो. म्हणजे विजापूरला आहे, विजयनगरला आहे, जंजिऱ्याच्या किल्ल्यांवर आहे. कुठल्या नाही असं नाही, सगळ्या किल्ल्यांवरती शरभ असतात. ते पद्धत आहे ती. त्याच्या पाठीमागं काही श्रद्धा, काही अंधश्रद्धा जोडलेल्या आहेत त्या सगळ्या प्राण्यांची शिल्प तशी कोरण्यापाठीमागं, आणि शक्तीचं प्रतीक म्हणून ते कोरलं जातं आहे असं मला वाटतं. शिंदे सर थांबूया का आता आपण? खूप झालं, परत आपण बोलू या विषयावर परत. सालमे सरांचा परत काय नागशिल्प आहेत. नागशिल्पाबद्दल सांगायचं राहिलं. रायगडच्या जी बाजारपेठ आहे, ज्याला नगरपेठ म्हणतात, खरं तर तिथं ज्यावेळेला उत्खनन झालं त्यावेळेला 6-7 त्या वजन करायच्या तांगड्या मिळाल्या. तर हे मी सांगायचं राहिलो की तिथं मिळालेल्या आहेत ते 6-7 तांगड्या, वजन तांगड्या मिळालेल्या आहेत त्या बाजारपेठेत. कधीच्या आहेत माहीत नाही, पण तिथं होत्या. आणि ती बाजारपेठच आहे कारण ऐतिहासिक आज्ञापत्रामध्ये बाजारपेठेचे उल्लेख येतात. ते नागशिल्प जे आहे तिथं एक नागशिल्प बाजारपेठेच्या त्या ह्याच्यावर आहे, दुकानावर. आणि दुसरं नागशिल्प जे आहे ते त्याच्याच बाजूच्या 1-2 सोडली तर एक आहे, ते कोरलेलं आहे ते. आणि त्याच्याबद्दल काय जास्त माहिती माझ्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे त्या नागशिल्पांबद्दल. आपण नंतर बोलू. धन्यवाद. थांबूया.